मित्रहो नमस्कार. पुलंचं शब्द आणि सुरांवरचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे, पण पुलंनी साहित्य आणि संगीताबरोबरच सृजनाच्या इतरही अनेक आविष्कारांमध्ये रस घेतला. नाटक, चित्रपट, लोककला, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, पाककला, संपादन, वंचितांचं पुनर्वसन आणि खगोल विज्ञान यासारख्या बहुविध क्षेत्रातल्या प्रतिभेचं गुणगान पु ल कायम करत राहिले. कला, कौशल्य आणि कर्तृत्व यांची सूक्ष्म सौंदर्यस्थळं टिपण्याची पुलंची एक खास दृष्टी होती. या सौंदर्याला दाद देताना त्याच्या रसास्वादाचा आनंद केवळ स्वतःपुरता न ठेवता ते इतरांपर्यंत तो आपुलकीनं पोचवत राहिले, गुणगायीना आवडी म्हणत राहिले. पुलंकृत प्रशंसेचा प्रत्येक शब्द नवोदितांची कारकीर्द घडवत राहिला आणि थोरांचं कर्तृत्व जनसामान्यांपर्यंत पोचवत राहिला. सृजनाचे उत्प्रेरक, कॅटॅलिस्ट ऑफ क्रिएटिव्हिटी या पुलंच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेचा वेध घेणारा परिसंवाद आता आपल्यासमोर सादर होणार आहे. आस्वादक पुलं. खरं तर एक शब्द पुलंना खूप आवडायचा आणि त्याचंच थोडं परिवर्तन त्यात करून दुसरा एक शब्द या परिसंवादासाठी मला अधिक योग्य वाटतो आहे परिसंवाद या शब्दापेक्षा, आणि तो म्हणजे गप्पांगण. तर बाई ग कमालच झाली. आता या गप्पांची सुरुवात या उद्गाराने झाल्यावर आणि विशेषतः काल सुनंदन लेले इथे गोलंदाजी करून गेल्यामुळे आपल्याला असं वाटलं असेल की मी हे वाक्य भारतीय महिला क्रिकेट टीमविषयी बोलतो आहे, पण तसं नाही आहे. बाई ग कमालच झाली हे कौशल इनामदारजींनी संगीत दिलेल्या एका नाटकाचं नाव आहे. त्याखेरीज बुद्धिबळ आणि झब्बू, तुमचं आमचं सेम असतं, रघुपती राघव राजाराम, आरण्यक, सावित्री, म्हातारे जमीन पर अशा अनेक नाटकांचं, बालगंधर्व, येलो, संशय कल्लोळ, रास्ता रोको, अजिंठा, इट्स ब्रेकिंग न्यूज अशा अत्यंत वैविध्यपूर्ण चित्रपटांचं, 4 दिवस सासूचे अशा 4च्या पुढे किती शून्य दिवस चाललेल्या मालिकेचं, एका लग्नाची दुसरी गोष्ट, साया, शांती याही मालिकांचं संगीत दिग्दर्शन, चाफ्याचे शिंपण, भावांजली, जान्हवी, शुभ्र कळ्या मुठभर, गर्द निळा गगनझुला अशा सुंदर सुगंधी नावांचे म्युझिक अल्बम्स, अमृताचा वसा, झेंडूची फुले, इनामदारी आणि रेन रागा असे मंच आविष्कार, छंद ओठातले आणि कौशल कट्टा यासारख्या यूट्यूब मालिका, 450हून अधिक गायकांना सोबत घेऊन केलेला मराठी अभिमान गीत हा एक महाआविष्कार, क्षितिज जसे दिसते या पुस्तकाचं लेखन. आता कलेची एवढी उदंड आणि इमानदार सेवा केल्यावर अनेक सन्मानांचं इनाम कौशलजींना मिळणं हे अगदी स्वाभाविकच आहे. त्याची सगळी यादी मी वाचत नाही, पण अजिंठा चित्रपटासाठी झी गौरव, सह्याद्री आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार, आरण्यक आणि रघुपती राघव राजाराम या नाटकांसाठी पुन्हा महाराष्ट्र शासन पुरस्कार, इंद्रधनू, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन आणि केशवराव भोळे, सु ल गद्रे, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार कौशलजींना आत्तापर्यंत मिळालेत. पण या पुरस्कारांइतकाच मोलाचा, किंबहुना कदाचित त्यातल्या अनेक पुरस्कारांपेक्षा अधिकच मोलाचा पुल संस्कारही त्यांना लाभला आहे. आणि तो पुल संस्कार कसा त्यांना लाभला हे आता आपण त्यांच्याकडून ऐकूयात. कौशलजींना. पुलंना आता कॅटलिस्ट ऑफ क्रिएटिव्हिटी असं फार सुंदर नाव दिलं, पण मला असं वाटतं की कॅटलिस्ट जो असतो तो एकदा ती केमिकल प्रक्रिया झाली की गायब होतो, त्याचा कुठलाही अवशेष उरत नाही. पुलं मात्र एकदा तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात की तुमच्यात उरतात आणि त्यांचे अवशेष आपल्या मनामध्ये आणि नेणिवेतसुद्धा ते असे फार छान रुजतात. माझ्या सौभाग्याने मी अगदी ताजा फडफडीत संगीतकार असतानाच पुलंची भेट झाली आणि एका अर्थाने ती भेट दिशादर्शक ठरली. कारण आपल्याला माहिती आहे की प्रशंसा कुठल्याही कलाकाराला आवडतेच, पण प्रशंसे पलीकडे जाऊनसुद्धा काहीतरी मोलाचं आपल्याला फार कमी लोकांमध्ये मिळतं. कारण गाण्याबद्दल शब्दात सांगणं फार कठीण आहे की तुमचं गाणं कसं झालं. तुम्ही आता बघितलं असेल की गाण्याची समीक्षासुद्धा जवळपास बंद झाली. आता एका आस्वादकाने असं सांगितलं होतं की इतकं गोड झालं गाणं की कानात आमरस घातल्यासारखं वाटलं. आता याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे तर अशी जेव्हा समीक्षा व्हायला लागते, त्यामुळे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं गाण्याबद्दल कुठलंही
म्हणजे दाद देणं सुद्धा ही फार, कारण तुम्ही गाण्यांबद्दल लेख बघितले तरी विशेषणांची लाखोली वाहिलेली असते. त्यामुळे जेव्हा समंजस आणि चांगली उद्बोधक अशी दाद मिळते ती फार मोलाची असते कुठल्याही कलाकाराला. बालगंधर्व त्यांच्या नावावरच्या वास्तूमध्ये आपण बसलेलो, ते प्रेक्षकांना, त्यांच्या श्रोत्यांना रसिक मायबाप म्हणत असत. तर मी खूप विचार केला बालगंधर्व चित्रपटाच्या वेळी की हे काय आहे, रसिक मायबाप का म्हणतात. म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर चालत होतं त्या पैशावर, म्हणून ते रसिक मायबाप म्हणतच नसतील ना, काहीतरी त्याच्या पलीकडे असेल. आणि मला असं वाटतं की ते काय होतं तर चांगल्या कलाकाराला चांगल्या ठिकाणी मिळालेली दाद. अशोक बागवे म्हणतात की कलाकाराचं मरण दोनदा असतं, एकदा हवी तिथे दाद नाही आली तर, आणि दुसरी नको तिथे दाद आली तर. त्यामुळे फार कमी वेळा असं होतं की फार उत्तम अशी दाद मिळते. माझ्या सौभाग्याने मला ती फार लवकर पुलंकडनं मिळाली. माझी बहीण कमी आणि मैत्रिणी जास्त अशी संपदा बेलवलकर, तिने पहिल्यांदा पुलंकडे माझ्या काही कॅसेट्स पाठवल्या आणि मला माहिती नव्हतं की तिने त्या पाठवलेल्या आहेत. आणि तिच्या स्वभावाप्रमाणे तिने पुलंना सुद्धा धमकीवजा असं सांगितलं की या मुलाचं गाणं तुम्ही ऐका, तुम्ही ऐकलं पाहिजे. आता हे सांगणं एकीकडे, पण कमाल अशी वाटते की पुलंनी खरोखर ती ऐकली गाणी. आता मला काहीच याबद्दल माहिती नव्हतं, त्यामुळे एकदा सकाळी 7 वाजता फोन खणखणला. तेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईन होते. लँडलाईनवर, आणि मी कुठलं तरी रेकॉर्डिंग वगैरे आटपून रात्री उशिरानी आलो होतो. मी झोपेत तो फोन उचलला आणि समोरनं आवाज आला. तर त्यांनी मला सांगितलं की मी पुलंचा असिस्टंट बोलतोय, आम्ही गेले काही दिवस जांभूळपाड्याला आहोत आणि इथे पुलं गेले 2-3 दिवस फक्त तुमची गाणी ऐकतायत आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तर असे फोन आम्ही पण खूप केलेत आमच्या मित्रांना. त्यामुळे माझी खात्री होती की आमचा कुठला तरी द्वाड मित्र फोनवर आहे दुसऱ्या, आणि आता या जाळ्यात न अडकता आपण कसे अलगद सुटू. म्हणून मी म्हटलं की हो का, मला वेळ नाही आहे. कारण मला खात्री होती की पुलं एकतर आपलं गाणं ऐकतील, मग त्याच्यावर ते म्हणतील की गेले 2-3 दिवस ते तुमचंच गाणं ऐकतायत आणि त्यांना तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे आणि आम्ही आता जांभूळपाड्याला आहोत, तुम्ही तिकडे येऊन भेटा. कुठलीच गोष्ट खरी वाटणारी नव्हती. त्यामुळे मी म्हटलं की नाही, काय माहिती आहे का, माझं लग्न आहे 15 दिवसात, जे होतंच. त्यामुळे मी काय आत्ता येऊ शकत नाही, क्षमा करा मला. मी खुश होतो की समोरनं आवाज आला की अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे. भाईंनी तुम्हाला फोन केला दुपारी, तर चालणार आहे का तुम्हाला? म्हटलं हो अगदी चालेल. मला खात्री होती की येणार नाही आहे फोन, आणि मी फोन ठेवून दिला. दिवसभराच्या रामरगाड्यात मी ते विसरलो. 4 वाजता पुन्हा एकदा फोन वाजला. कुठलाही विचार डोक्यात नसताना मी तो फोन घेतला आणि पुन्हा एकदा आवाज आला, हॅलो मी पुलंचा असिस्टंट बोलतोय, 1 मिनिट भाई बोलतायत. पुढचा आवाज आला तो पुलंचा होता, आणि त्यांचा आवाज तर आपण सगळे ओळखतो. आणि जो काय खड्डा पडला आहे माझ्या पोटात की मी यांना सांगितलं की मी येत नाही आणि मला वेळ नाही, तर मी गलित गात्र वगैरे म्हणतात तसा झालो. आणि पुलं म्हणाले की मला भेटायची इच्छा आहे तुम्हाला, आणि मला असंही कळलं की तुमचं लग्न आहे, तर तुम्ही दोघंही आलात तर आशीर्वाद देईन. मग तेव्हाची माझी होणारी बायको, म्हणजे तीच आहे आत्ता, सुचित्रा, आणि मी आणि आमचा आणखीन एक मित्र दुसऱ्या दिवशी खरोखर जांभूळपाड्याला गेलो. त्यांची तब्येत बरी नव्हती. 98 सालची गोष्ट आहे ही, डिसेंबर 98 आणि लेट नोव्हेंबर 98. आणि विश्रांतीसाठी खरोखर ते आले होते जांभूळपाड्याला. सुनीताबाईंचे अशी ताकीद होती की कुणालाही त्यांना भेटू द्यायचं नाही आहे.
जांभूळपाड्याच्या त्या वृद्धाश्रमाच्या मेन गेटवर खूप गर्दी जमली होती त्यांना भेटण्याकरता म्हणून. पण आम्हाला आत सोडलं. मला तेव्हासुद्धा फार भारी वाटलं की आपण पुलंना भेटतोय, आपलं दैवत आहे. आत गेलो आणि खरोखर त्यांच्या उशाशी माझ्या 2 रिलीज्ड आणि एक अनरिलीज्ड अशी कॅसेट होती. त्यांनी आमचं स्वागत केलं, पाणी दिलं, चहा दिला आणि मग म्हणाले की आत ये. मी आत गेलो आणि त्यांनी सगळी गाणी पुन्हा एकदा माझ्याबरोबर ऐकली आणि त्यांनी प्रत्येक गाण्यात मला सांगितलं की या गाण्यात मला हे आवडलं, त्या गाण्यात हे आवडलं, या गाण्यात तू बासरी चांगली वापरली आहेस, या गाण्याला चाल लागेल असं मला वाटलं नव्हतं पण तू लावलीस. त्यात एक अनिलांची कविता होती, बाई या पावसानं, ज्याची चाल पुलंनी पण लावली होती. बाई या पावसान बाई, अशी त्यांची फार गोड चाल होती आणि त्याला मी पण चाल लावली होती. तर ती झाल्यानंतर आपण म्हणजे तारुण्य फार बेस्ट असतं, कारण आपण कुठलाही विचार न करता कुठलंही मूर्खासारखं धाडस करू शकतो. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्हाला कुठली आवडली. त्यांच्या डोळ्यामध्ये मिश्किल चमक त्याही वेळात आली आणि ते म्हणाले की माझी. मग ते म्हणाले तुला का असं वाटलं की कवितांना चाली द्याव्या, आणि म्हणजे लोक येतात का, आणि मुख्य म्हणजे तिकीट काढून येतात का, पैसे मिळतात का तुला त्याचे वगैरे, असे फार आत्मीयतेने चौकशी केली. आणि तेव्हा काय आपली टेम्पलेट्स ठरलेली असतात ना, कारण माहिती नसतं की काय नक्की बोललं पाहिजे. त्यामुळे ठरलेलं जे वाक्य होतं की त्यांनी विचारल्याबरोबर की तुला का असं वाटलं की कविता करावी, तर मी म्हटलं की नाही, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तर त्यांनी असा खांद्यावर हात ठेवला फार मायेनी, वात्सल्याने, आणि ते म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. हा धडा मी आयुष्यात विसरलो नाही. आणि इतका मोलाचा आणि दिशादर्शक असा हा एक धडा मला मिळाला त्या भेटीतनं 2 तास. आणि इतका भारावलेल्या वातावरणात आपल्याला ना खरं तर काही तपशील आठवत नाहीत, इतकी ती भारावलेली भेट असते. आणि मला ह्या भेटीतले सुद्धा फार कमी तपशील आठवत आहेत. जे आहेत आठवत आहेत ते काही व्हिडिओमध्ये होते, कारण मी व्हिडिओ कॅमेरा घेऊन गेलो होतो आणि त्यांनी तो बघितला. आता एवढ्या मोठ्या माणसाला कसं विचारायचं की फोटो काढू का किंवा व्हिडिओ काढू का, पण त्यांनीच ते बघितलं आणि ते म्हणाले की तो आपला दिनेशकडे आहे तसाच आहे का हा व्हिडिओ कॅमेरा. तर मी म्हटलं हां तसं, म्हणजे व्हिडिओ कॅमेराच आहे. अरे मग दे परत ती पत्रिका लग्नाची आणि घे त्याच्यावर. आणि त्यामुळे ते जे चित्र आहे ते माझ्याकडे व्हिडिओवर कैद आहे की मी आणि सुचित्रा त्यांना आमची लग्नाची पत्रिका देतोय आणि ते आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद मी पुन्हा पुन्हा रोज माझ्या मनात सुद्धा आणि व्हिडिओवर प्ले करू शकतो, हे माझं सौभाग्य आहे. आणि न विसरणारी अशी भेट, आणि त्यातला एक तो न विसरणारा आणि कायम तो सल्ला अवशेष म्हणून राहिलेला आहे. त्यामुळे कॅटलिस्टपेक्षा सुद्धा ते काहीतरी जास्त होते फुलं. 1-2 गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत. अतिशय नम्रपणाने यांनी सांगितलं असं मला वाटलं कौशलजींनी, कारण त्यांनी चांगलं तर केलंच होतं पण खूप वेगळं केलं होतं. कारण ज्या सगळ्या गाणी होती ती ट्रॅडिशनल गीतं नव्हती. म्हणजे गीतकार गीत लिहितो आणि कवी कविता करतो, आणि कविता ह्या काही चाल लावून गायच्या असं अपेक्षित नसतं. पण मला वाटतं प्रसिद्ध श्रेष्ठ कवींच्या त्या सगळ्या रचना होत्या, तर त्यांची काही नावं. हां, म्हणजे त्याच्यात पुशी रेगे होते, मर्ढेकर होते, पाडगावकर होते, इंदिरा संत होत्या, शांताबाई शेळके होत्या, नारायण सुर्वे होते, गोविंदाग्रज होते, कुसुमाग्रज होते, असे अनेक बालकवी होते. आणि खरं तर ते सुद्धा जरा अज्ञानातनंच आलेलं आहे, कारण तेव्हा कोणी गीतकार ओळखीचे नव्हते. त्यामुळे आम्ही मोठ्या कवींनाच वेठीला धरलं आणि जे मीटरमध्ये मिळेल त्याला चाल लावावी.
तर आमच्या बुजुर्गांचा सल्ला असतो की जोपर्यंत तुम्हाला कविता कळत नाही तोपर्यंत चाल लावण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. पण त्या कविता करता करता मला एक विलक्षण असा एक साक्षात्कार झाला की ग्रेसची कविता उदाहरणार्थ कळणं अशक्यच असतं म्हणजे वाचल्यावर, आणि त्या वयात तर नाहीच, आणि ती नाहीच कळली मला. मी म्हटलं बुजुर्गांचा सल्ला एकीकडे आणि 4 दिवस येऊन ठेपलेला कार्यक्रम एकीकडे, आपण चाल देऊन टाकू. आणि म्हणून मी चाल दिली. पण ती चाल देता देता एक अशी विलक्षण गोष्ट माझ्या लक्षात आली की ती गुणगुणता, चाल देता देता ती कविता मला उलगडत गेली. म्हणजे चाल देणं हा सुद्धा ती कविता समजून घेण्याचाच एक मार्ग आहे. म्हणजे जसं आपण जोपर्यंत आयुष्य कळत नाही तोपर्यंत श्वास घेऊ नका असं म्हणत नाही, तोपर्यंत किंवा पोहणं येत नाही तोवर पाण्यात उतरू नका, तसंच या कवितांचं झालं होतं माझ्या मनात. पार्किन्सन्समध्ये माणूस एक्सप्रेशनलेस झालेला असतो आणि 98 सालचा तो नोव्हेंबर-डिसेंबर होता. त्यामुळे जे वैद्यकीय क्षेत्रात नाहीत त्यांनाही आश्चर्याने थक्क व्हायला होईल की त्यावेळी पुलंच्या डोळ्यात एक विलक्षण मिश्किल चमक येणं आणि त्यांनी इतक्या उत्कटतेने सगळी गाणी ॲप्रिशिएट करणं हे अतिशय अमेझिंग आहे. आणि खरोखर आता कॅटलिस्टच्या शब्दाचा पुढचा शब्द शोधण्याची विनंती आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला करावी लागेल. आता आपण भानू काळे सरांचं मनोगत ऐकणार आहोत. समाजशास्त्रात MA झालेले भानू काळे सर पत्रकारितेत रमले आणि प्रामाणिक पत्रकारितेसाठी सर्वाधिक आवश्यक गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे हिंमत. आणि योगायोगाने हिंमत याच इंग्रजी नियतकालिकात साप्ताहिकात त्यांची पत्रकारिता सुरू झाली. 1994 साली त्यांचा आतला आवाज अंतर्नाद या मासिकातून प्रगट झाला आणि पाव शतकभर त्यांनी अत्यंत जिद्दीने अंतर्नाद हे अत्यंत उच्च अभिरुचीचे मापदंड जोपासणारं असं मासिक चालवलं. चेंज फॉर बेटर या विधायक बदलांवर भर देणाऱ्या इंग्रजी त्रैमासिकाचेही ते संस्थापक आणि संपादक आहेत. तिसरी चांदणी, कॉम्रेड या कादंबऱ्या, बदलता भारत हे 1991 नंतरच्या भारताचं प्रवास वर्णन, अंतरीचे धावे हा ललित संग्रह, वेगळ्या वाटा शोधताना हे व्यक्तिचित्र संग्रह असं लेखन भानू काळे सरांनी केलं आहे. आणि वय 72 तरी 72 अशा नव्या हिमतीने भानू काळे सर बदलत्या भारताचं दुसरं प्रवास वर्णन लिहायला सध्या भारत भ्रमण करतायत. ते भारत भ्रमणातून वेळ काढून या परिसंवादासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. मी भानू काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाविषयी जेव्हा प्रथम वीरेंद्र चित्रव यांचा मला फोन आला होता की याच्यात तुम्ही सहभागी व्हाल का, तेव्हा माझ्यापुढे पहिला प्रश्न हा उपस्थित झाला की पुलंविषयी आता मी वेगळं काय सांगणार. कारण गेली 25 वर्ष ते स्वतः हा पुलोत्सव सादर करत आहेत. पुण्यातल्या रसिक प्रेक्षकांना पुलंविषयी सगळं उरलं सुरलं सगळं माहिती आहे. आता मी काय त्याच्याविषयी बोलायचं. पण त्याच्यानंतर डॉक्टर मंदार परांजपे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी खूप विस्ताराने या कार्यक्रमाविषयी त्यांची कल्पना काय आहे ते सांगितलं. त्याचं मला कौतुक वाटलं अशा करता की मी आजवर अनेक परिसंवादांमध्ये सहभागी झालो असेन, पण त्या परिसंवादाचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तींनी मला फोन करून काय बोलावं, कसं बोलावं, काय सांगावं त्याबद्दल चर्चा करणं, जवळजवळ 20 मिनटं ते माझ्याशी फोनवर याविषयी बोलत होते. हे कधीही इतक्या वर्षात घडलेलं नाही. बहुतेकदा परिसंवादाचं सूत्रसंचालन करणारी व्यक्ती परिसंवाद सुरू व्हायच्या आधी 10 मिनटं फक्त मला भेटलेली आहे. तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आस्वादक पुलं. आता आस्वादक शब्दाला तो शब्द समीक्षेशी जोडला गेला असल्यामुळे त्याला काहीसं बरंचसं गंभीर असं स्वरूप प्राप्त झालं आहे. आस्वादक समीक्षा सगळ्यांना ठाऊक आहे. पण मला वाटतं आस्वादकता आणि रसिकता हे जर आपण समानार्थी शब्द मानले तर आस्वादक शब्दाची गोडी आपल्याला अधिक पटकन उलगडेल. आणि मला असं वाटतं तशा अर्थानं ते समानार्थीच आहेत. गुणगायन आवडी हा पुलंचा स्थायी भाव आहे. आपल्याला जे आवडलं त्याचं मनसोक्त निर्भय मनाने कौतुक करणं, मग अशी कौशल्यनी त्यांचा अनुभव सांगितला तो खराच आहे. अनेकांच्या बाबतीत तसं घडलेलं असणार आहे. पण असं निर्भय शब्दात कौतुक करणं हे मराठीमध्ये फार दुर्मिळ आहे.
मला आठवतं एकदा एका समीक्षकाला तुमचं ज्ञानेश्वरीबद्दल काय मत आहे असं विचारलं असताना तो म्हणाला होता, वयाच्या मानाने बरं लिहिलं आहे. आता इतक्या माफक शब्दामध्ये आपण कौतुक करतो, पण पुलंचं तसं नव्हतं. हे मला त्यांचं एक वेगळेपण प्रथमपासून जाणवत आले की ते मोकळ्या मनाने मुक्त कंठाने आपल्याला जे आवडलं ते लोकांपुढे मांडत असत. दया पवारांचं बलुतं हे तसं पुस्तक म्हणून चांगलंच होतं, पण जेव्हा पुलंनी दुःखानं गदगदलेलं झाड अशा शब्दांमध्ये त्याचं कौतुक केलं, ग्रंथालयाने काढलेल्या आवृत्तीला 7 पानांची प्रस्तावना लिहिली, तेव्हा खऱ्या अर्थानं बलुतं लोकांपर्यंत पोचलं असं मला तरी वाटतं. किंवा अगदी त्याच्याही आधी कोसला कादंबरी म्हणून चांगली असणं हा एक भाग झाला, पण पुलंनी त्याच्याविषयी विस्ताराने असं म्हणणं की आमच्यासारखे लोक वी वेर कॉट नॅपिंग आणि आम्हाला कोणीतरी टपलीत मारून जागा करावं अशी जाग नेमाड्यांनी आम्हाला आणली. अशा प्रकारचं कौतुक करण्यातून अनेक लेखक घडत गेले आहेत वगैरे असं म्हणणं जरा धोकादायक असतं, कारण आपण दुसऱ्या कोणामुळे घडलो असं लेखकाला कधीच वाटत नाही. तो प्रत्येकजणच स्वयंभू असतो, पण उत्तेजन मिळतं, प्रेरणा मिळते, हे निस्संशय. कौशलीनंद नशीबवान आहेत की त्यांना पुलंचा इतका जवळून अशा प्रकारचा संपर्क लाभला जेणेकरून त्यांच्यातल्या कलेला त्यामुळे उठाव मिळाला. तसं काही दुर्दैवानं माझ्या बाबतीत झालं तर मला आठवत नाही. एक वाचक म्हणून, त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा प्रेक्षक म्हणून त्यांना बघणं वेगळं. त्यांचा माझा थेट असा संपर्क की जेव्हा आपण 1 to 1 संपर्क म्हणतो, आयबॉल टू आयबॉल कॉन्टॅक्ट म्हणतो, तसा माझ्या आयुष्यामध्ये खूप उशीर आला. म्हणजे साधारण 90-92च्या सुमारास मी आणि माझी पत्नी वर्षा आम्ही मरीन ड्राईव्हला कट्ट्यावरती रविवारी संध्याकाळी बसलो होतो. सगळा तो फुटपाथ माणसांनी ओसंडून वाहत होता आणि त्याच्यामध्ये पु ल देशपांडे फेऱ्या घालताना आम्हाला दिसले. जवळजवळ 10-12 मिनिटं ते नुसते फेऱ्या घालत होते. माझी पत्नी विलेपार्ल्याची आहे, त्यामुळे पु ल हे तर त्यांच्या दृष्टीने दैवतच होतं. आणि आम्हाला ते आश्चर्य वाटलं की 15-20 मिनटं आपलं महाराष्ट्राचं सगळ्यात लाडकं व्यक्तिमत्व फेऱ्या घालतं आहे आणि एकाही माणसाने त्यांना हटकलं कसं नाही, त्यांना थांबवलं कसं नाही, त्यांच्याशी कोणी बोलायचा प्रयत्न कसा केला नाही. हे मुंबईतलं चित्र आहे, माझी खात्री आहे पुण्यामध्ये असं असणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला राहवलं नाही म्हणूनच आम्ही त्यांच्यापाशी गेलो आणि आश्चर्य वाटेल पण जवळजवळ 15-20 मिनटं ते अगदी निवांतपणे आमच्याशी बोलत होते. त्यावेळेला ते असंही म्हणाले, मी इथे NCPAमध्येच असतो सध्या, तुम्ही या कधी भेटू आपण वगैरे वगैरे. पण त्यांना जरासुद्धा संभाषण आटोपता घ्यायची घाई आहे असं जाणवलं नाही. त्याच्यानंतर थेट असा संपर्क अंतर्नाद मासिक सुरू केल्यानंतर आला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 95मध्ये त्याचा प्रकाशन समारंभ होणार होता आणि त्याला प्रकृतीच्या कारणानं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की पार्किन्सनमुळे काय काय होऊ शकतं, ते येणं अशक्य होतं. पण तरीसुद्धा त्याची पहिली प्रत घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांना ती प्रत दाखवली, त्यांनी ती बघितली, चाळली आणि त्यांनी त्याच्यावरती सांगितलं, अशी दुसरी एक प्रत आहे का तुमच्याकडे? सुदैवानं माझ्याकडे 2 प्रती होत्या. दुसरी प्रत त्यांना दिली आणि त्यांनी त्याच्यावरती अंतर्नादला रसिक वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभो असं स्वतःच्या सहीनुसार सहीसह लिहून दिलं आणि काळ्या फेल्ट पेननी लिहिलेला तो अंक अजूनही मी जपून ठेवला. मला ते उत्तेजन वाटलं. अंतर्नादनं सुरुवातीच्या काळामध्ये एक आजीव सदस्य योजना सुरू केली होती. त्याचे ते सदस्य झालेच, पण जेव्हा काही कारणास्तव आम्ही ते बंद करायचं ठरवलं तेव्हा इतरांप्रमाणे त्यांना देखील 2000 रुपयाचा चेक आम्ही पाठवला.
पण मला कौतुक याचं वाटलं की त्यांनी काही तो स्वीकारला नाही. हे देखील एक प्रकारे उत्तेजन आपण म्हणू शकू. आस्वादक पुलं म्हणून जेव्हा मी त्यांचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या आस्वादकतेची, रसिकतेची सगळ्यात मोठी साक्ष म्हणजे व्यंगचित्रे हे तर पुस्तक मानता येईल. आपल्यापैकी काही जणांना कदाचित ठाऊक असेल, पण पुलंच्या आजोबांनी गीतांजलीचा मराठीमध्ये त्यावेळेला अनुवाद केला होता. तेवढा एक धागा सोडला तर बंगाली भाषा, बंगाली संस्कृती, बंगाली माणसं यांच्याविषयी अप्रूप वाटावं, आकर्षण वाटावं अशा स्वरूपाचं काही अशी परिस्थिती नव्हती. नंतर त्याने एकदा केव्हा तरी म्हटलं आहे की आम्ही मासे खाऊ ब्राह्मणसुद्धा बंगालमधूनच आलो होतो. तसं असेलही कदाचित. पण आपल्याला एखादी भाषा शिकून घ्यावी, त्यातली संस्कृती, तिची संस्कृती जाणून घ्यावी म्हणून सगळ्या कामामधून 3 महिने वेळ काढणं, तिथे जाऊन राहणं, जे त्यांनी केलं असं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने केल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आहे. 1970 जानेवारी ते मार्च असे 3 महिने पुलं शांतिनिकेतनमध्ये राहिले आणि तिथल्या अनुभवावर ते मठामध्ये लिहित होते आणि त्याचंच रूप म्हणजे व्यंगचित्र, हे त्यांचं पुस्तक. तर त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. बरोबर आहे. त्यावेळेचं त्या व्यंगचित्रेमध्ये त्यांनी जे वेगवेगळे अनुभव नमूद केलेले आहेत ते देखील मला खूप वेगळे वाटले होते. त्यावेळेला इंदिरा गांधी तिथं आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर सगळा आपण कल्पना करू शकतो सगळा लवाजमा असतोच, मुळी सिक्युरिटी वगैरे सगळं असतात, कारण त्या पंतप्रधान होत्या. पण त्या काळात सुद्धा, हे बांगलादेश युद्धाच्या आधीची गोष्ट आहे बरं का, पण त्या काळात सुद्धा इंदिरा गांधीने जे भाषण केलं ते त्यांनी शांतिनिकेतनमध्ये आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने काढले होते, त्याच्यावरती आधारित भाषण होतं. तिथला निसर्ग, तिथली झाडं, पानं, फुलं, तिथे वेगळी सादर केली जाणारी नृत्य वगैरे वगैरे अशांबद्दल त्या जवळजवळ अर्धा पाऊण तास बोलल्या. ते भाषण पुलांना इतकं आवडलं की त्यांनी नंतर त्यांच्या एका अधिकाऱ्यांना विचारलं तिथल्या की त्या भाषणाची प्रत मला मिळू शकेल का, त्याच्यावरती मला लेखन करायला आवडेल. तर त्यावेळेला त्यांना असं कळलं की इंदिरा गांधींनी ते संपूर्ण भाषण स्वतःच्या अक्षरामध्ये त्यातले मुद्दे फक्त लिहिले होते. ते कुठल्या त्यांच्या असिस्टंटनी तयार करून दिलेलं भाषण नव्हतं. बहुतेकदा पंतप्रधान वगैरे भाषण करतात तेव्हा कोणीतरी त्यांचा स्पीच रायटर असतो, पण इथे तसं ते नव्हतं. त्या अनुभवाचा शेवट करताना पुलांनी लिहिलं आहे की ते भाषण संपल्यानंतर त्या खाली उतरल्या आणि मग सगळ्या सिक्युरिटी स्टाफच्या गराड्यामध्ये सापडल्या आणि त्यांच्या मोटारीतून त्या रवाना झाल्या. तेव्हा मला एक अतिशय निसर्गप्रेमी व्यक्ती सत्तेचा गुलाम कशी बनते हे जाणवलं. पुलंचं ते पुस्तक अतिशय वाचनीय आहेत, पण त्यातलं जे शेवटचं वाक्य आहे ते मला त्यांच्या रसिकतेची साक्ष पटवणारं वाटतं. त्यांनी असं म्हटलं आहे की बहु असो तर सुंदर संपन्न की महा, हे महाराष्ट्र गीत म्हणताना मला जितका उत्साह वाटतो, जितका आनंद होतो, तितकाच आनंद, तितकाच उत्साह मला अमार शोनार बांगला म्हणताना देखील वाटतो. हे त्या पुस्तकाचं शेवटचं वाक्य आहे. म्हणजे रसिकतेचे याहून आणखीन साक्ष आपण काय देऊ शकू. धन्यवाद काळे सर. मला असं वाटतं की ज्या आजोबांनी पुलंच्या हे भाषांतर केलं त्यांचं आडनाव दुभाषी हे त्यांनी आपल्या या कृतीतून पूर्ण सार्थ केलं. आणि नंतर एका त्या फुलराणीला ग्रामीण बोलीकडून नागरी बोलीकडे आणणारी भूमिका ज्यांनी केली, एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे आणणाऱ्या, त्या अभिनेत्याचंही आडनाव दुभाषी होतं. हा आणखी एक दुहेरी योगायोग या निमित्ताने मला आठवला. चित्रकलेची GD आर्ट ही पदविका 1981 साली प्राप्त केल्यावर आपल्या पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून गेली 4.5 दशकं रवी मुकुलजी चित्रकार, मुखपृष्ठकार, ग्रंथसजावटकार, छायाचित्रकार, कॅलिग्राफर अशा अनेक भूमिकातून चित्ररत राहिलेत. 3,500हून अधिक पुस्तकांना या 4.5 दशकात त्यांनी रंगभूषा केलेली आहे. आणि या पुस्तकांच्या लेखक आणि कवींमध्ये गदिमा, व्यंदिमा, गोनीदा, विंदा, शांता शेळके, इंदिरा संत, ग्रेस, विजय तेंडुलकर, नारायण धारप
अशा अत्यंत वैविध्यपूर्ण साहित्य स्वभावांच्या साहित्यिकांचा समावेश आहे. अटलजींवरचं जननायक हे पुस्तकही संपूर्ण त्याची सजावट रवी मुकुलजींची आहे. त्यांच्या सृजनशीलतेला कुंचला आणि कॅमेरा याच्यानंतर कलम म्हणजे लेखणी हा नवा आयाम जोडला गेला आणि तोही एका विडंबनात्मक विनोदी पुस्तकाच्या निमित्ताने. लेखी बोले हा साहित्य क्षेत्रावरच्या विडंबनात्मक लेखांचा संग्रह हा त्यांच्या लेखणीतून उतरला आहे. मुखपृष्ठाची गोष्ट या स्लाईड शोमधून ते नेहमी प्रेक्षकांपर्यंत पोचत असतात आणि अनेक पुरस्कार त्यांचा पत्ता शोधत त्यांच्यापर्यंत पोचत असतात. त्यापैकी काही उल्लेखनीय म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स दिल्ली, आमिर रसिक कोल्हापूर आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ अर्थातच पुणे, अखिल भारतीय असल्यामुळे अशा संस्थांकडून मिळणारे सर्वोत्तम मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत. याखेरीज लोकमत साहित्य पुरस्कार, बहुजन विकास साहित्य परिषदेचा कलागौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. आणि अर्थातच त्यांच्या आयुष्यावर पुलंचा प्रभाव कसा पडला हे आता आपण अतिशय चित्रमय त्याच्या आठवणी आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. जसं गायकाला साथीदारांची साथ असते तसं आता चित्रकाराला शिल्पकाराची साथ आता लाभू लागणार आहे. अधूनमधून आपण त्याचाही आनंद घेऊ शकता. धन्यवाद प्रमोदजी. नमस्कार. मी 1977 साली पुण्यात आलो. त्याच्या अगोदर मराठवाड्यात होतो. अतिशय खेड्यात राहत होतो आणि पुलंचा माझा परिचय अर्थातच वाचनातून फक्त झाला होता. चितळे मास्तर हा मला धडा होता. त्यांची पुस्तकंही बरीचशी वाचली. पुण्यात येताना माझ्या डोक्यामध्ये 2 गोष्टी पक्क्या होत्या. एक म्हणजे आपली आई किंवा अक्का गाते असं वाटावं असं ज्यांचं गाणं आहे असे माणिक वर्माचं गाणं ऐकायचं. आणि दुसरं पु ल देशपांडेचं किमान एकतरी भाषण ऐकायचं, त्यांना प्रत्यक्ष बघायचं. दोन्ही गोष्टी माझ्या सुदैवानं झाल्या. पुणे मला पूर्णच नवीन होतं, मला काहीच माहिती नव्हतं पुण्यातलं. त्यामुळं सकाळमध्ये दैनिक कार्यक्रम जे येतात ते मी रोज पाहायचो आणि कुठे कोणाचं काय काय गाणं आहे किंवा भाषण आहे बघायला जायचो. एके दिवशी शिवाजी मंदिर सदाशिव पेठ इथे पुलंच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होता आणि दुपारची काहीतरी 4:30-5ची वेळ होती. अर्थात मी 1 तास 1.5 तास अगोदर निघालो, कारण सायकल मारत शोधत जाण्याशिवाय मला पर्याय नव्हता, कोणीच ओळखीचं नसल्यामुळं. मी ही गल्ली कुठे ती कुठे असं करत करत पोचलो. आणि गेल्यानंतर मला थोडा जरा धक्काच बसला, कारण कार्यक्रम असा होता, पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळातल्या ॲथलेटिक्समध्ये ज्याने राष्ट्रीय पारितोषिकं मिळवली आहेत राष्ट्रीय पातळीवर, अशा विद्यार्थ्यांचं कौतुक पुलंच्या हस्ते होतं. म्हटलं ॲथलेटिक्स आणि पुलं म्हणजे खरं तर मला थोडी काळजीच वाटली होती. म्हणतं पुलं काय बोलणार, पण बालबुद्धी धाडसी असते तसाच प्रकार होता तो. पुलं त्या दिवशी जे काही उत्कृष्ट बोलले, म्हणजे एकतर सगळ्यांचं कौतुक त्यांनी सुरुवातीला म्हणजे एक गोष्ट लक्षात आली माझ्या. पहिल्या 2-3 वाक्यामध्ये पुलं पकडच घ्यायचे. त्यांचं पहिलं वाक्य मला आठवतं की इथे आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी कसरती करून दाखवल्या त्यातल्या बहुतेकांनी मला माफ करावं. याचं कारण डोळ्यात पाणी आलं की पाहता येत नाही. आणि दुसरं वाक्य त्यांच्या पालकांना उद्देशून ते म्हणाले की घरी गेल्यानंतर प्रत्येकाने दृष्ट काढावी. पुलंच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते नास्तिक होते, पण ते कर्कश नास्तिक नव्हते. म्हणजे संस्कृतीतलं सुंदर त्याचा सतत ते म्हणजे उच्चार करायचे, गौरव करायचे. त्यांच्या अनेक लेखनातून दिसतं. म्हणजे त्यांचा निळाई नावाचा जो लेख आहे जावे त्यांच्या देशामधला, इटलीतला ब्लू ग्राटो, त्याला त्यांनी निळाई नाव दिलेलं आहे सुंदर. नीलकुहर असं त्यांनी नाव त्याला मराठीत दिलेलं आहे. ते पाहायला गेल्यानंतर आतमध्ये समुद्राच्या तळातून प्रकाशाचं परिवर्तन होतं आणि निळसर पूर्ण निळा समुद्र दिसतो. तर तिथे त्यांनी मोठ्याने शांताकारम भुजगशयनं म्हणून दाखवलं. मग ही जी गोष्ट आहे ना की बुद्धिवादी असणं किंवा नास्तिक असणं म्हणजे चांगल्या गोष्टीला नाकारायचं असं नसतं, हे पूर्ण त्यांच्या वागण्यातून जाणून दिलं.
ही गोष्ट मला खरोखर फार मोठी वाटते. त्यांचं म्हणजे ते भाषण ऐकलं आणि म्हटलं माझ्या मित्रावर मी सगळीकडे सांगत होतो, म्हणजे पुलंना बघितलं वगैरे, पण प्रत्यक्ष भेटायचं कधी धाडस होत नव्हतं माझं. एकदा शांताबाईनं म्हणालो होतो, म्हटलं पुलंना मला, एक मिनिट माफ करा, मला असं वाटतं की त्या ॲथलेटिक्सची त्यांनी हां, जी प्रशंसा केली, जी फोनवर आपण मला सांगितली. ॲथलेटिक्सची त्यांनी प्रशंसा अशी केली की नृत्य आणि ॲथलेटिक्स याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि मग जर्मनीमध्ये तिथे साधारणपणे 1,00,000 मुलं मुली कवायत करत असताना ते देखील किती सुंदर दृश्य होतं. त्याची त्यांनी म्हणजे त्यांचे ते धागे जे लावायचे ना, ते मला कमालीचे वाटायचे. कुठून कुठे ते तुम्हाला घेऊन जातील, त्याचं म्हणजे नृत्याशी संबंध. आणि त्याचबरोबर एक महापौर त्याचे अध्यक्ष होते त्या कार्यक्रमाचे, त्याने तिने फार मस्त टोला मारला होता की ह्या बीम बारवर हे मुलं आता जे कसरत करून दाखवत आहेत, खरं तर पुण्यातल्या लोकांना फारसं कौतुक वाटायला नको. ह्याचं कारण काय, खड्डे चुकवत आपण तसंच चालत असतो. आणि महापौर आहेत, त्यांनी थोडं याच्याकडे लक्ष द्यावं, असंही त्यालाही तिने टोला मारला होता. त्यांची माझी भेट मात्र शांताबाईंच्यामुळं, शांताबाईंनी म्हटलं मी मला भेटायची इच्छा आहे. आणि शांताबाईंचा 2-3 दिवसांनी मला फोन आला. अरे म्हटलं पियल तुला ओळखतात, म्हणजे भाई तुला ओळखतात. म्हटलं मला ओळखतात, कसं शक्य आहे? नाही म्हणजे तुझी चित्र त्यांना माहिती आहेत आणि तुझी चित्र त्यांना आवडतात. पण मला वाटलं होतं की ठीक आहे, असं म्हटलं हे काय काय खातरजमा करायची काही सोय नाही ना, कसं बोलणार, म्हणून तो विषय तिथेच राहिला. माझी कधी पु ल देशपांडेची भेट नाही झाली, पण एक गोष्ट मात्र मला त्यांच्याकडून जी मला मिळाली ती मात्र अत्यंत अविस्मरणीय. 1984 साली पु ल देशपांडे स्वतः जॉर्ज ऑरवेलच्या 1984चा अनुवाद करणार होते आणि ते किर्लोस्करमध्ये क्रमशः प्रकाशित होणार होतं. आणि त्यावेळेला त्यांनी 1984 या कादंबरीमध्ये एक दृश्य असं आहे, म्हणजे दृश्य म्हणजे पूर्ण कादंबरीवर आहे की प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याच्या घरामध्ये एक टीव्हीचा स्क्रीन आहे आणि त्या टी व्हीला त्याने दूर हा शब्द नव्हता, चित्रवाणी हा शब्द त्यांनी दिला होता त्यावेळेला, चित्रवाणी. आणि तो आमच्या अशोक पाध्ये अनुवाद ज्यांनी केला त्याने तो शब्द वापरला होता नंतर. तर त्या टी व्हीच्यामध्ये एक माणूस, बिग ब्रदर, हा सतत दिसत असतो आणि तो देशाच्याबद्दल, पार्टीबद्दल, तुम्ही कसा त्याग केला पाहिजे वगैरे सतत कंठोचोष करून सांगत असतो. पण तो टी व्हीचा स्क्रीन नुसता टी व्हीचा स्क्रीन नाही आहे, ते एकतर तो बंद करता येत नाही, अशी ते सोयच म्हणाला किंवा गैरसोय आहे. आणि तो टी व्हीचा स्क्रीन त्याच वेळेला कॅमेराचं देखील काम करतो आहे. म्हणजे आपले अधिकारी किंवा आपला पार्टी वर्कर काय करतो आहे त्याच्यावरती सतत नजर ठेवली जाते. आणि अशी अत्यंत म्हणजे अस्वस्थ करणारी पूर्ण कादंबरीच अशी आहे की पुलंनी नंतर लेखन थांबवलं. सुरुवात केल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला की हे करणं म्हणजे आपल्याला झेपणार नाही, म्हणजे अस्वस्थता खूप आली, प्राकृतिक अस्वस्थता देखील, मानसिक देखील, म्हणून त्यांनी ते थांबवलं होतं. अशोक पाध्येंनी नंतर त्यांना विचारलं की मी अनुवाद केला तर चालेल का. दुर्दैवानं अशोक पाध्ये आता नाही आहेत, माझे चांगले मित्र होते आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी अनुवाद केला. त्याचं मुखपृष्ठ मी केलं होतं 1984. त्याचं प्रकाशन मुश्किलीनं 31 डिसेंबर 1984 कसं बसं झालं. फार रेंगाळत चाललं होतं ते पुस्तक. त्याची प्रत, पहिली प्रत घेऊन तो पुलंच्याकडे गेला होता आणि त्यानं ती प्रत त्यांना दिली. पुलंने ते मुखपृष्ठ पाहिलं आणि अशोकला म्हणाले, अरे ह्या चित्रकाराला ही कादंबरी पूर्ण कळलेली आहे. मुखपृष्ठ असं केलं होतं मी, आता खरं तर दाखवायला मला, मी 2-3 दिवस शोधत होतो, ती परत सापडली नाही मला. एक कपाळावर आठ्या असलेला आणि भेदक डोळ्याचा असा एक फोटोग्राफ मी वापरला होता. फक्त इथून कट केला होता, खालचा चेहरा दिसणार, फक्त डोळे असतील. आणि एक काळा रंग आणि दुसरा मुलतान मातीचा रंग, म्हणजे सरकारी ऑफिसर्सला असतो तशा पद्धतीचा, एक वृक्षता त्यात यावी आणि एक भेदकता यावी अशा पद्धतीने कव्हर केलं होतं. त्याच्या मागच्या बाजूला त्यांच्या पक्षाच्या ज्या अत्यंत उत्तम घोषणा की अंगावर काटाच यावा, वॉर इज पीस, इग्नोरन्स इज स्ट्रेंथ, किंवा आणखीन फ्रीडम इज स्लेव्हरी, आणि हा बिग ब्रदर इज वॉचिंग यू सतत, हे मी कव्हर केलं होतं. ते
पुलांना प्रचंड आवडलं. आणि म्हणजे ह्या पुस्तकाला हे असंच कव्हर पाहिजे. तर पुलंना असं म्हटल्यानंतर अशोक पाध्याने संधी साधली. म्हणजे भाई तुम्ही त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. म्हटलं काय बक्षीस देऊ? म्हणजे तुमचा म्हणजे बालगंधर्व तो उद्या 2 दिवसानंतर कार्यक्रम आहे तुमचा आणि सुनीताबाईंच्या बोरकरांच्या कविता वाचनाचा. तो हाऊसफुल आहे, ते तिकीटं मिळत नाहीत, तर तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे. तर पुलंनी त्यांच्या सहीने 2 तिकीटं मला पाठवली होती. दुर्दैवात ते तिकीटं माझ्याकडे नाही आहेत आज. पण मला ही अशी जी दाद मिळाली ती कमाल होती. आणि हे पुस्तक बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे 1984चं भाकीत हो. हे जॉर्ज ऑर्वेल यांनी किती 1948 साली केलं होतं. 1948 साली त्यांनी भाकीत केलं होतं की आपण जे काय आणि करतो. अर्थातच ते पुस्तक जे आहे ना त्याला म्हणजे एक त्याचं वर्णन असं केलं जातं, हुकुमशाहीचं बायबल असंच त्याला म्हटलं जातं. आणि ते सार्वकालिक आहे. म्हणजे अजूनही ते कालबाह्य झालं नाही आणि होणारही असं वाटत नाही. मला असं वाटतं की 3 मोठ्या कलाकारांची प्रतिभा या सगळ्या अनुभवातून आपल्यापर्यंत पोचली आहे. 1984चं भाकीत जे अधिकाधिकच जगभर लागू होतं आहे, 1948 साली करणारे जॉर्ज ऑर्वेल त्यांची दूरदृष्टी कलाकाराची. पुलंची एवढी संवेदनशीलता की नाही मला ह्या कादंबरीचं भाषांतर करवणार नाही आणि एवढा नम्रपणा की मी हे करू शकत नाही. आणि एका चित्रकाराची एका कुंचल्याची जादू की अख्खी कादंबरी त्या एका मुखपृष्ठातून व्यक्त झाली आहे. आणि हे कळण्याची आस्वादकता पुन्हा पुलंची अशा अनेक गोष्टी या म्हणजे हे कव्हर मला असं वाटतं की द्विमिती नसून अनेक मितींचं कव्हर असं म्हणायला पाहिजे. इतक्या मिती या कव्हरमधनं प्रगट झाल्या. चित्राच्या बद्दलची एक पुलंची व्याख्या मला फार आवडली. चित्राच्या बद्दलची पुलंचं एक फार सुंदर वाक्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. चित्र म्हणजे गणिताने किंवा अक्षांश रेखांशाने मांडलेला नकाशा नव्हे. इट इज वंडरफुल. म्हणजे अचूकता हा त्याचा गुणधर्म नव्हे, लालित्य ही गोष्ट त्यातली महत्त्वाची. जे उघडपणे दिसतं ते चित्रात न मांडणं हेच चित्रकाराचं खूप मोठं कौशल्य असतं. असं सांगणारं डोंट पेंड क्लू म्हणजे जो क्लू दिसतो तुम्हाला तर डोंट पेंड क्लू हे पुस्तक सुभाष अवचटांनी बहुतेक आपल्या पुस्तकाला याचमुळे नाव दिलं असणार असं मला हे ऐकून वाटलं. अनेकांच्या कारकिर्दीवर पुलंचा प्रभाव पडला आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे लेखिका वंदना बोकील कुलकर्णी. त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात PhDच्या मार्गदर्शिका आहेत आणि 20व्या शतकातील मराठी समीक्षा, स्त्री साहित्याचा मागोवा, न लिहिलेली पत्रे, अजून तेंडुलकर आणि मुख्य म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास, गाळीव नव्हे तर साधाच इतिहास अशा समीक्षात्मक ग्रंथांचं लेखन हे त्यांनी केलेलं आहे. रोहिणी निरंजनी हे विदुषी रोहिणी भाटे यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. संवाद सेतू जो पुलंना अतिशय आवडायचा तो प्रकार म्हणजे संवाद. त्यामुळे संवाद सेतू या अत्यंत छान नावाच्या दिवाळी अंकाच्या त्या संपादिका आहेत आणि केल्याने भाषांतर या त्रैमासिकाच्या त्या शैली संपादिका आहेत. गदिमा, व्यंदिमा, शांता शेळके, G.A. कुलकर्णी अशा साहित्यिकांवरच्या कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि सादरीकरण त्या करत असतात. आणि आस्वादक पुलं या परिसंवादातला आजचा त्यांचा सहभाग 2 विशेष कारणांनी अत्यंत औचित्यपूर्ण आहे. एक म्हणजे त्यांनी 5च महिन्यापूर्वी जूनमध्ये झालेल्या पुलोत्सवात अनुवादक पुलं हा संपूर्ण कार्यक्रम स्वतः पेश केला होता. आणि मुख्य म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असणारे त्यांचे एक विद्यार्थी यांच्या PhD प्रबंधाचा विषय आहे पुलंच्या ललित साहित्याचा चिकित्सक अभ्यास. त्यामुळे इतक्या प्रकारे त्या या सगळ्या विषयाशी जोडलेल्या आहेत. मी आता त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. परिसंवादाची सुरुवातच अनुभवकथनाने झाली आहे. मला माझे 2 चिमुकले अनुभव, जरी मी फोनवर बोलताना मंदार तुम्हाला म्हणाले होते की माझी काही प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी अगदी मुद्दाम सांगावी अशी झालेली नव्हती. कधीकधी आपण उशिरा जन्माला आलो याची खंत वाटते, त्याच्यातली ही गोष्ट आहे असं मला वाटतं. माझी बहीण पत्रकार आणि तिला सकाळमध्ये असताना एकदा पुलंकडे जाण्याची काही कारणाने संधी होती. ती तिथून बाहेर पडल्या ताबडतोब माझ्या घरी आली. रुपालीत होते तेव्हा पुलं आणि सुनीताबाई. आणि ती म्हणाली आत्ता खूप धमाल झाली. गोष्ट अशी होती की इलेक्ट्रिशियन आला होता काम करायला घरामध्ये आणि सुनीताबाई त्यांच्या स्वभावानुसार त्याला काहीतरी सूचना देत होत्या. पुलं चटकन म्हणाले की सुनीता, तो फ्यूज बदलायला आला आहे, तू त्याला कन्फ्यूज करू नकोस. पुलंच्या बाबतीतले खरे खोटे अनेक किस्से
कायम सारखे आपण ऐकत असतो, पण हा अगदी चतुर्वयी सत्य ज्याला म्हणतो आपण असा किस्सा तिने म्हणजे तिला राहवलं नाही, ती येऊन मला सांगून गेली. ही एक छोटीशी गोष्ट. आपण कधीकधी अशा गोष्टी मर्मबंधात जपतो. जुन्या पैठणीच्या जरीच्या काठासारख्या असं शांताबाईंनी एकेकाळी म्हणून ठेवलं आहे. तर कोणाला तरी ते कधीतरी सांगायचा मोह होतो, तसा तो आत्ता मला झाला. दुसरी एक गोष्ट, पु ल गेल्यानंतर काही वर्षांनी जब्बार पटेलांनी सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा घाट घातला होता. आपल्या फिल्म आर्काइव्जमध्ये तो कार्यक्रम होता आणि त्याचं संपूर्ण शूटिंग होणार होतं. ते नंतर काव्यांजली नावाच्या CD पण आपण पाहू शकतो. तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. ते सगळं झाल्यावरती अर्थातच दिवसभर भारावले पण होतं. सुनीताबाईंच्या कवितांचं पाठांतर, त्यांचं सादरीकरण, सुनीताबाईंचं काव्यवाचन मला स्वतःला विलक्षण आवडायचं. त्या स्वतःच ती कविता आहेत असं त्यांचं सादरीकरण असे. कुठलाही अभिनिवेश त्याच्यामध्ये नव्हता, सादरीकरणाचा आव नव्हता. त्यामुळे मी अत्यंत भारावून जाऊन सुनीताबाईंना दुसऱ्याच दिवशी फोन केला, CD पुन्हा पुन्हा ती पाहून. तर सुनीताबाई पटकन म्हणाल्या की ते तंत्रज्ञान मला काही कळत नाही, ते सगळं झालं आहे का गं व्यवस्थित? तर मला इतकं छान वाटलं. म्हणजे त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं, त्या बोलण्यातलं एक, आपल्याला माहिती आहे त्या किती कडक होत्या ते, पण तरी एक वात्सल्याचा धागा जो जाणवत होता, त्या सगळ्याची एक खूप छान अशी आठवण माझ्यापाशी आहे. आज मुख्य म्हणजे मला आपल्या सगळ्यांना पुलंच्या आस्वादाच्या किती परी होत्या हे सांगावंसं वाटतंय. मी काही या मंडळींसारखी प्रतिभावंत वगैरे नाही. चित्रकार, गायन, संगीत असे कुठले अनुभव माझ्याकडे प्रत्यक्ष नाहीतच, पण पुलंचं साहित्य वाचत असताना आणि एका टप्प्यावरती आपण त्याची चिकित्साही करायला लागतो. तर ती करत असताना मला जाणवलेली काही निरीक्षणं मात्र मी आत्ता तुमच्यासमोर ठेवणार आहे. रवी मुकुलांनी आता सांगितलं की ते पहिल्या 2 वाक्यामध्येच श्रोत्यांची पकड घेत असत. मला तर कधी वाटतं की वाक्याची सुद्धा पुलंना गरज नव्हती. ते स्वतः हाडाचे परफॉर्मर होते. आपल्या सगळ्यांना 1977ला निवडणुका जाहीर झाल्यावरती शनिवार वाड्यावरती झालेली सभा आठवत असेल. पुण्यातून विठ्ठलराव गाडगे होते आणि पुलंनी ते आले मंचावर आणि फक्त कमरेवर हात ठेवून एका विशिष्ट पद्धतीने उभे राहिले. 5-6 सेकंद कुणाला काही कळलंच नाही. पुलंची सभा म्हणजे कल्पना करा तुम्ही, किती प्रचंड गर्दी, सगळे रस्ते फुलून गेलेले, शनिवारवाड्याचं पटांगण भरलेलं. आणि 3-4 सेकंदानंतर जो हास्याचा प्रचंड स्फोट तिथे झाला तो अजूनही माझ्या कानामध्ये आहे. आणि चार्ज होतं एखादं एकदम वातावरण, तसं ते झाल्याचा अनुभव आहे. पुलंनी इतक्या कलांचा विविध तऱ्हांनी आस्वाद घेतला की आपण खरोखर थक्क होतो. आणि तरी ते म्हणायचे बरं का की चित्रकला, शिल्पकला ह्याच्यातलं मला काही विशेष कळत नाही. आणि ही त्यांची नम्रता आहे हे आपल्याला त्यांचे लेख वाचून कळतं. कारण शर्वरीराय चौधरी यांच्यावरच्या त्यांच्या लेखामध्ये त्यांनी शिल्पकलेबद्दल इतकं सुंदर लिहिलं आहे. चित्रकाराविषयीचं तर मी वाचूनच दाखवणार आहे पुलंनी जे म्हटलं आहे ते. पण चित्रशिल्पपासून संगीत तर त्यांच्या रक्तामध्येच होतं. त्यामुळे गाण्यांविषयी, गायकांविषयी, संगीतकारांविषयी खूप मनापासून, जिव्हाळ्यानं आणि आत्मीयतेने पुलंनी लिहिलं हे आपण पाहिलं. आणि पुलंच्या या आस्वादाला कुठल्याही भौगोलिक सीमा नव्हत्या. देश परदेशातील कलावंतांपासून भारतातल्याही, म्हणजे कलकत्ता ते कर्नाटक, बेळगाव, धारवाड इथपर्यंतचा त्यांचा एक तर त्यांचं स्वतःचं प्रचंड पर्यटन, प्रवास, संचार असल्यामुळे या सगळ्या माणसांशी त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं, त्या कलांशी असणारं त्यांची बांधिलकी, हे सगळं आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसतं. मैफलींचा तर ते बादशहाच होते. त्यांच्याविषयीचे मी मगाशी म्हटलं तसं अनेक खरे खोटे, थोडे सरमिसळ झालेले अनेक किस्से आपण ऐकतो. पण तिथेही त्याच्यातून सातत्याने जाणवतं की ते भरभरून कौतुक करत होते, अतिशय जिव्हाळ्यानं. पुलंची आपुलकीची नजर त्याच्यावरनं फिरली आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं गेलं आहे. पुलंचं सँक्शन खूप गरजेचं वाटत असे अनेक कलावंतांना. त्यांनी एखादा शब्द जरी आत्ता आपण ऐकलं की कधीतरी झालेली भेट पण ती मर्मबंधात असावी असे उल्लेख झाले, तर ते एखादं वाक्य, एखादा त्यांनी दिलेला अभिप्राय हा मिळाला पुलंकडनं की कृतकृत्य झाल्यासारखं लोकांना वाटत असे. पुलंनी हे जे सगळं आस्वादपर लेखन केलं त्याच्यामुळे त्यांची रसिकता ही नुसती आस्वाद घेण्यापुरती राहिली नाही, तर त्यांनी ती शब्दबद्ध केली. त्यामुळेच आपल्याला, म्हणजे मला असं वाटतं नेहमी की ह्या सगळ्याची पालखी अतिशय आनंदाने पुलंनी आपल्या खांद्यावरनं मिरवली. कारण ते त्या अनुभवाला एकतर कडकडून भेटत,
अतिशय रसरसून त्याचा आस्वाद घेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पुन्हा लोकांना सांगितल्याशिवाय, लोकांपर्यंत पोचवल्याशिवाय त्यांच्या आस्वादाला परिपूर्णता येत नव्हती असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे हे कमालीचं वैविध्य पुलंमध्ये आपल्याला दिसतं. त्यांनी आस्वादपर लेख लिहिले, त्याच्यामध्ये अनेक लेखक, अनेक कलाकृती आहेत, विचारवंत आहेत, गायक संगीतकार तर आहेतच, शिल्पचित्रकार आहेत, बाबासाहेब पुरंदऱ्यांसारखे इतिहासकार आहेत, शाहू महाराजांसारखे लोकनेते आहेत, रोहिणी भाट्यांसारख्या नर्तिका आणि विदुषी आहेत. बाकी तर आपल्याला अनेक नावं चटचट आपल्या नजरेसमोर येणार. मला कल्पना आहे आपण सगळेजण पुलप्रेमी आहोत. पण जे जे उन्नत, उदात्त, उत्तम त्या सगळ्याची पुलंना चाह होती आणि त्या सगळ्याविषयी ते अतिशय आनंदानं लिहित असत. आपल्या आनंदात आणि आपल्या आस्वादात ते सगळ्यांना सहभागी करून घेत असत. त्यामुळे हा सहभाग हा पुलंना फार महत्त्वाचा वाटतो. जसा आत्ता उल्लेख संवादाचा झाला, तो संवाद पुलंना फार महत्त्वाचा होता आणि ते सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. अमृतसिद्धी या पुलंच्या 75 निमित्त सिद्ध झालेल्या सह देशपांडे आणि मंगला गोडबोले यांनी संपादित केलेल्या ग्रंथात पुण्यश्लोक नृपावळीमधला पहिला असं पुलंचा उल्लेख केलेला आहे. तो मला अतिशय अचूक नेमका असा वाटतो. खरं म्हणजे अनेक मोठ्या कलाकृतींचं आणि माणसांचं मोठेपण पुलंनी आपल्याला दाखवलं, पण पुलंच्या दाखवण्याने आपल्याला ते खरे कळले असं अनेकांना वाटतं. म्हणजे बघा, आपल्याला टागोर माहिती नव्हते का? टागोर माहीत होते, पण टागोरांच्या आणि विशेषतः बंगाली भाषेच्या प्रेमामध्ये पुलंनी आपल्याला बुडवून काढलं. आपण कुमारजी ऐकत होतो, पण त्यांचं माणूस म्हणून आणि गायक म्हणून असलेलं अनन्यसाधारणत्व हे आपल्याला पहिल्यांदा पुलंनी दाखवलं. बोरकर, मर्ढेकर माहिती होतेच की आपल्याला, पण त्यांच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर प्रयोग करून पुलंनी त्यांच्या कवितांनाच एक अनोखी दाद दिली असं मला वाटतं. आणि पुन्हा हे कार्यक्रम ते तिकीट लावून व्यवस्थित प्रोफेशनल पद्धतीने करत असत, ही विशेष गोष्ट. कारण त्यांच्या आधी अशा दुसऱ्यांच्या कविता कोणी तिकीट लावून प्रयोग करून सादर केल्याचं उदाहरण फारसं नाही. यशवंत मनोहर, दया पवार यांच्यासारख्या दलित चळवळीमधून पुढे आलेल्या लेखकांना देखील पुलंनी इतकं चांगलं समजून घेतलं होतं. आत्ता भानुकाळ्यांनीही त्याचा उल्लेख केला. मला एकच उदाहरण द्यायचं आहे की दलित साहित्य संमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. याच्यापेक्षा मोठी दाद पुलंच्या या प्रकारच्या जाणेला दुसरी कुठली असणार. दया पवार यांचं आत्मचरित्र बलूत प्रकाशित झालं ते 24 डिसेंबर 1978ला आणि त्यानंतर अवघ्या 3च महिन्यामध्ये पुलंनी 18 मार्च 1979ला महाराष्ट्र टाइम्समध्ये बलूतवरचा एक अत्यंत विस्तृत लेख प्रसिद्ध केला होता. या लेखामध्ये पुलंनी असं म्हटलं आहे की या ग्रंथाच्या वाचनानं आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेलं आंधळ्या रूढीजन्य श्रद्धांचं सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि ते भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यामध्ये दाटणाऱ्या अश्रूंमध्ये नवी किरणं उतरल्याचा साक्षात्कार होईल. मला असं वाटतं की कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही, आमच्या गावी आलाच नाही, या यशवंत मनोहरांच्या कवितेची थोरवी ही पुलंमुळे मराठी रसिकांना पहिल्यांदाच समजली. त्यामुळे चांगल्या साहित्याचा हेतू हा दुसरा काय असू शकतो, तर त्याच्याही म्हणजे आपल्या मर्यादित अनुभवांच्या पलीकडे जाऊन जी एक सार्वत्रिक जगण्याची ओढ समजते ती असते, असं पुलंनी या बलूतवरच्या लेखामध्ये म्हटलं आहे असं मला वाटतं. पुलंनी कितीतरी पुस्तकांना उत्तम प्रस्तावना लिहिल्या. आजच्यासारख्या घाऊक पद्धतीने प्रस्तावना लेखक पुलं नव्हते हे लक्षात घेतलं तर आपल्याला जाणवेल. गदिमांच्या निवडक साहित्याचं एक संकलन गदिमा या नावानेच झालं होतं. त्याला पुलंची प्रस्तावना आहे. प्रस्तावना तर अप्रतिम आहेच, पण या प्रस्तावनेला गदिमांनी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात गदिमा असं म्हणतात की तुम्ही गदिमाला लिहिलेली प्रस्तावना वाचली आणि डोळे गळतच राहिले. वाचणं सुधरेना. तुमच्या प्रेमाला काय नाव द्यावं कळत नाही. अशी प्रस्तावना कोणा साहित्यिकाला लाभणार. म्हणजे गदिमांसारख्याला सुद्धा पुलंच्या या प्रस्तावनापर शब्दांची इतकी महती वाटावी असं पुलंचं आस्वाद कौशल्य होतं किंवा खरोखर मनापासूनची ती सच्ची दाद होती असं मला वाटतं. या सच्चेपणाचा उल्लेख नंतर G.A. कुलकर्णींनी सुद्धा केला आहे. त्यांनी पुलंना लिहिलेल्या एका पत्रात असं म्हटलं आहे, जिव्हाळ्याचा सच्चा सूर धरून त्याला तालेवार शब्दांची जोड देणं हे निव्वळ कसबाचं काम नव्हे. यातला सच्चा सूर आणि जिव्हाळा हे शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि पुलंच्या आस्वादाचं नेमकं वर्णन करणारे सुद्धा आहेत.
मगापासून उल्लेख होतोय तो त्यांच्या लेखन स्वभावाचं, विशेषतः अशा प्रकारचं जे आस्वादक लेखन पुलंनी केलं त्याचं वैशिष्ट्य त्यांचं गुणगायीनं आवडी हा पिंड किंवा गुणग्राहकता हा विशेष. पण ही पोज नाही आहे, हे या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पुलं त्याच्यामधनं प्रबोधनसुद्धा करतात, कळत नकळत होतं, बटबटीतपणे नाही, पण ते करतात. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या सगळ्या कलांच्या आस्वादातून मिळालेल्या आनंदात, त्या चैतन्यात आणि त्या चार्ज झालेल्या आपल्या परिसरामध्ये पुलंना अनेकांना ओढून घ्यावंसं वाटायचं, हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळेच स्वतःला आनंदाच्या हवाली करून टाकणाऱ्या पुलंनी लिहिलेलं लेखन त्या काळातच नव्हे तर आजही लोकांना तितकंच आनंद देतं. मोतीबिंदूबद्दलची सर्जनशीलता आणि गदिमांचे भरून आलेले डोळे हे ऐकल्यावर मला बाबा आमट्यांचा एक शब्द आठवला. तो शब्द असा होता, टिअर वॉश्ड आईज. बाबा म्हणायचे, मी नेहमी टिअर वॉश्ड आईजच्या शोधात असतो. हे सगळे लोक कुठेतरी कसे एकत्र असतात हे आपल्याला जाणवतं. पुलंची जी दुसरी हृदय भेट झाली त्याची हकीकत आता आपण कौशलजींकडून ऐकू. पुलंच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दादर माटुंगा कल्चरल सेंटरने मुंबईतल्या त्यांनी एक सप्ताह असा त्यांच्या साहित्यावर आणि संगीतावर आधारित असा केला आणि त्याची संगीताची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. सुरेश खरे तेव्हा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे कार्याध्यक्ष होते आणि तेव्हा ते सगळा तो प्रस्ताव घेऊन त्याची परवानगी घेण्याकरता म्हणून पु ल आणि सुनीताबाईंना भेटायला आले होते. आणि तेव्हा सुनीताबाईंनी विचारलं की तुम्ही काय काय कार्यक्रम आहेत. तर ते म्हटले की पुलंची गाणी, पुलकित गीते नावानी आम्ही करणार आहोत आणि त्यांची सगळी गाणी. तर त्यांनी विचारलं कोण करतं आहे कार्यक्रम. तर सुरेश खरे म्हणाले कौशल करतोय. तर सुनीताबाई म्हणाल्या की कौशल करणार असेल तर त्याला अशी सूचना द्या माझी की पुलकित गीतेपेक्षा बिल्हण नावाची जी संगीतिका आहे ती तू करू शकशील का, आणि ती तू कर, म्हणजे असा जरा आग्रह त्यांनी केला होता. आता तेव्हा झालं असं की बिल्हण हे त्याच्या अगोदर, म्हणजे ही 2000 सालची 1999 सालची गोष्ट आहे. बिल्हण 50 वर्षांपूर्वी 58 साली रेडिओवर सादर झाली होती आणि त्याच्यात जितेंद्र अभिषेकी, शोभा गुरुटू, अभिषेकी बुवा, किशोरीताई असे सगळे कलाकार होते, रामदास कामत होते. आणि त्याचं मंगेश पाडगावकरांनी लिहिली होती आणि पुलंनी संगीत दिलं होतं. आणि आपल्याला आता माहिती आहे की त्याच्यातली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत, पण ती बिल्हणमधली आहेत हे आपल्याला बहुतेकांना माहिती नसतं. की शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, किंवा माझे जीवन गाणे, ही बिल्हणमधली गाणी आहेत. आणि ती अशी सलग 40 मिनटं ती एका पाठोपाठ एक गाणी, आणि त्या गाण्यातनं बिल्हण या काश्मीरी कवीची कथा आहे, ती प्रेमकथा आहे. तर त्याचं स्क्रिप्ट आणि रेकॉर्डिंग कुठे मिळेल का म्हणून विचारलं तर 2च त्याच्या प्रती होत्या. एक रेकॉर्डिंगची प्रत किशोरीताई आमोणकरांकडे होती आणि दुसरी लालजी देसाईंकडे होती. मग मिळवायला सोपी प्रत म्हणून आम्ही लालजी देसाईंना फोन केला आणि त्यांनी दिली. आता अडचण अशी होती की ती जुन्या कॅसेटवरनं, एका कॅसेटवरनं दुसऱ्यावरनं तिसऱ्या असे ट्रान्सफर केल्यामुळे एका स्पीकरमधनं फक्त असा हिस ऐकू येत होता आणि फार अस्पष्ट असे शब्द दुसऱ्या स्पीकरमधनं येत होते. म्हणून मी मंगेश पाडगावकरांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे बिल्हणची प्रत आहे का, तर आम्हाला. तर ते म्हणाले माझ्याकडे नाही आहे, तुला मिळालं आणि तू करणार असेल तर तूच लिहून मला दे. आणि त्यामुळे अगदी एक एक शब्द ऐकत ऐकत आम्ही ती स्क्रिप्ट परत लिहिलं.
त्याच्यात काही गोष्टी फार मजेशीर कळल्या, की उदाहरणार्थ नंतर अभिषेकी बुवांनी शब्द वाचून कळले सारे आणि माझे जीवन गाणे हे नंतर रेकॉर्ड केलं. पण शब्द वाचून कळले सारेमध्ये आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री असं ते गायलेत, बरोबर ना? पण मूळ प्रतीमध्ये 50 वर्षापूर्वी 58 सालच्या आठवते पुनवेच्या रात्री लक्षचंद्र विरघळले गात्री असे. हां, आणि पूर्ण ॲस्थेटिक बदलतं त्याच्यामुळे. म्हणजे फक्त प्रतिमा नाही तर उच्चारण सुद्धा. लक्षदीप विरघळले गात्री आणि लक्षचंद्र विरघळले गात्री. हां, आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री. आठवते पुनवेच्या रात्री लक्षचंद्र विरघळले गात्री असा तो. तर हे सगळं करून आम्ही ते नव्या सगळ्या आमच्या मित्रांबरोबर केलं. ओंकार दादरकर गायला होता, अजित परब गायला होता, तनुजा जोग, शिल्पा पै, आमचे सगळे नवीन मंडळी ते गायली. आणि कार्यक्रम झाल्यानंतर पुलंकडे ते रेकॉर्डिंग घेऊन सुरेश खरे गेले आणि सुरेश खऱ्यांनी ते सगळं ऐकलं आणि सुनीताबाई म्हणाल्या की आम्ही ते रेकॉर्डिंग ऐकलं सगळं आणि सुरेश खऱ्यांना सांगितलं की कौशलला आम्हाला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे बिल्हण केल्याबद्दल आणि त्याला तुम्ही सांगाल का आम्हाला. आणि ती माझी दुसरी भेट इथे मालती माधवमध्ये तोपर्यंत ते राहायला आले होते आणि तोपर्यंत पुलंची तब्येत जरा थोडी आणखीन जास्त बिघडली होती. पण बोलत होते, पण त्यांनी असा हात वर करून आशीर्वाद दिला. मी वाकून नमस्कार केला तेव्हा. आणि सुनीताबाई म्हणाल्या की मला आणि भाईला तुला काहीतरी द्यायचं आहे तर तू सांग की बोरकरांच्या कविता आम्ही वाचलेल्या त्याचं रेकॉर्डिंग तुला हवं आहे का वटवट वटवट ही संगीतिका आहे ती तुला देऊ. आणि मग मी म्हटलं की तुम्हाला काय वाटतं. तर ते म्हटले वटवट वटवटची तुला देते प्रत. आणि ती प्रत अजून माझ्याकडे, कॅसेट प्लेअर नाही आता पण ती कॅसेट आहे. हे अनुभव आणि कौतुकाचा भाग वेगळा. नाही त्या ह्याच्यात नव्हती, पण सुरेश खऱ्यांनी त्यांना विचारलं की कौशलनी आम्ही, कारण 40 मिनिटाची बिल्हण त्याच्यानंतर काय करायचं तर पुलंना आवडणाऱ्या कवींची गाणी पण चाली मी दिलेल्या असा एक छोटासा त्याच्यानंतरचा कार्यक्रम झाला होता. त्याच्यात अनिलांची कविता आम्ही गायलो होतो की पुलंची चाल बाईया पावसान लाविली झिम झिम उदासल मन बाईया पावसान. तर ही चाल पण घेतली होती आणि मग माझी चाल आणि माझं इंटरप्रिटेशन थोडं त्या कवितेबद्दलचं असं होतं की ती वाट बघते आणि पावसाबद्दल सगळ्या तक्रारी करते ती नायिका की अशी झिमझिम लावली. आता झिमझिम हा शब्दच इतका मजेशीर आहे की रिमझिम थोडा नाचरा आहे पण झिमझिममध्ये एक मोनोटोनी आहे आणि एक बोरिंग मोनोटोनी आहे. तर की तो पडत राहिलेला आहे आणि तो थांबतच नाही आणि ती पावसाबद्दल सगळ्या तक्रारी करते की पावसाने पक्ष्यांचे पंख भिजवून टाकले, रात्रभर शेतात पडत राहिला आणि शेवटी तिची जी गोम आहे की तो आला नाही त्याच्यामुळे. तर ते की नदी नाले सगळे भरून राहिले आणि त्यामुळे तोही आला नाही. तर ती कविता मी वाचली होती आणि सत्यशील देशपांडे त्यांनी एक लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत असा एक पेपर लिहिला होता आणि त्याचा लेखनिक म्हणून मी बरंच बसलो होतो. तर त्यांनी फार एक मजेशीर इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हणाले की त्या काळात म्हणजे लोकसंगीत निर्माण झालं तेव्हा गाणं गाण्यासाठी कमी आणि गुणगुणण्यासाठी जास्त असायचं. की एखादं पाखरू जसं कणसावर अलगद येऊन बसे तसं त्या
शेतकऱ्याच्या म्हणजे भूमिपुत्राच्या गळात अलग एखादं गाणं येऊन बसायचं आणि ते काही कोणाला ऐकवायला परफॉर्म करण्यासाठी नव्हतं, ते त्याच्यासाठी जात्यावर बसायच्या, तर त्यांची मेहनत ती वाटू नये म्हणून त्या अहोव्या रस्त्या जायच्या. त्यामुळे ते गाण्यासाठी कमी आणि त्यावेळी लोकांकडे वेळ खूप होता, त्यामुळे लोकांचे सूर लांब आणि संथ असायचे. म्हणजे हरिया जुवाराने कंकु का क्यारा तो सवे म्हाऱ्या लैऱ्याले जी, राजा बेटा बोया तो राणी बहू सिंचा तो सवे म्हाऱ्या लैऱ्याले जी. तर हे ऐकल्यानंतर सत्यशीलजींकडनं परत घरी येताना माझ्या डोक्यात असा विचार आला की बाई या पावसानं ची जी नायिका आहे तिचा पण वेळ जात नाही आहे या पावसामुळे आणि तो आलेला नाही आहे, त्यामुळे तिचेही सूर लांब आणि संथ असायला पाहिजेत असेच. त्यामुळे मग मी ती बोरिंग मोनोटोनी बाया पावसान लाविली झिम झिम भिजली ही माळरान उदासल मन बाया पावसान अशी. तर सुरेश खऱ्यांनी पुलंना विचारलं की कौशलनी पण चाल दिली आहे या कवितेला, तुम्हाला माहिती आहे का? आणि सुरेश खऱ्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात असं सांगितलं. मी नव्हतो त्या कार्यक्रमात, पण मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की सुरेश खरे म्हणाले की मी पुलंना जेव्हा हे सांगितलं तेव्हा पुलं म्हणाले की कौशलची चाल मी आधी ऐकली असती तर मी दिली नसती, पण मला सांगतात ना त्यांनी सांगितलं होतं की मला माझी चाल आवडते. त्यांनी बरोबर माझा अहंकार तेव्हा बहुतेक वाढू नये या निर्मळ हेतून असं सांगितलं असेल. पण आस्वादक पुलंबद्दल मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, ती मी तुमच्याशी तेवढी शेअर करतो. पाडगावकर असं म्हणायचे की कवी हा बोलका रसिक असतो आणि म्हणजे रसिक हा मूक कलाकार असतो किंवा मूक कवी असतो. श्रोता आणि रसिक या शब्दांमध्ये फरक आहे आणि हल्ली सगळेच रसिक असतात, पण खरं तर असं नाही आहे. रसिकत्व कमवावं लागतं. मध चाखायचा तर डंखही सोसावा लागतो आणि ती इन्व्हेस्टमेंट कोणी आता करत नाही. म्हणून बालगंधर्व रसिक मायबाप म्हणत, कारण 20-20 किलोमीटर प्रवास करून लोक यायचे आणि असा रसिक मायबाप हातात व्हॉट्सॲप घेऊन बसलेला असतो. असं नव्हतं तेव्हा पूर्ण. आणि रसिकत्व हे पॅसिव्ह गोष्ट नाही आहे ही. रसिक जेव्हा, कारण त्यामुळे ऐकणारे जेव्हा बदलतात तेव्हा गाणारा बदलतो, त्याचं गाणं बदलतं. आणि जसं त्यामुळे रसिक म्हणजे चांगला कलाकार रसिकाला घडवतो, पण चांगला रसिक कलाकाराला घडवत राहतो आणि म्हणून ते मायबाप म्हणतात त्यांना. उत्तम असं रसिकत्व आहे, त्याची परिसीमा म्हणजे पु ल देशपांडे असं मला वाटतं. कारण त्यांचं रसिकत्व हे म्हणजे संगीताच्या बाबतीत तरी मला असं वाटतं की असे संगीत ही त्यांची इतकी मनापासूनची आवड होती की एखादं प्यादंसुद्धा अगदी निगुतीने जेव्हा शेवटच्या म्हणजे पूर्ण तो चेसबोर्ड ओलांडून शेवटच्या रांगेत जाताना तेव्हा त्याचाही वजीर होतो. तसे
पु ल संगीतकार झालेले आहेत की त्यांनी जे ऐकलं, त्यांना जे आवडलं, त्यांनी जो आस्वाद घेतला, त्याचं परिवर्तन कशात झालं तर ते संगीतकार पुलंमध्ये झालेलं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी दिसतात त्यांच्या एकूण लिखाणामध्ये सुद्धा की संगीतातनं आलेल्या आहेत त्या गोष्टी किंवा त्या साहित्यातनं आलेल्या आहेत. आता पिग्मॅलियनचं भाषांतर करताना म्हणजे भाषांतर नाही आहे नुसता, तो भावानुवाद आहे, पण फ्लॉवर गर्लला फुलराणी नाव देणं हे त्यांच्या आस्वादकतेचं म्हणजे त्यांनी दिलेली बालकवींना उत्तम दाद आहे असं मला वाटतं. आणि इतकं सुंदर असं तुम्हाला दुसरं भाषांतर त्याचं सापडणारच नाही फ्लॉवर गर्लचं, म्हणजे बेटर दॅन दी ओरिजिनल असं मला नेहमी वाटतं. फ्लॉवर गर्लपेक्षा फुलराणी हे जास्त श्रेष्ठ असं ती संज्ञा झालेली आहे असं मला पुलंच्या आस्वादकतेबद्दल नेहमी वाटतं. शब्द आहे फुलराणी. तेच म्हटलं की बालकवींना दिलेली दाद आहे ती. पुलंनी ती फुलराणी हा शब्द वापरणं ही बालकवींना दिलेली दाद आहे. आणि त्या म्हणजे उत्तम आस्वाद घेतल्यावर त्याचं काहीतरी झालं पाहिजे ना, ते कशात तरी त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि दुसऱ्या कलेत, तर ते त्यांच्याकडे असं बरेच दिसतं. सॉरी, एच. मंगेशरावांच्या सुविद्य आणि कंसात आणि सुदृढ पत्नी वर्धाबाई यांनी तुम बिन मोरीत तोंड घातलं. आता यासाठी तुम बिन मोरी कोण खबर गोवर्धन गिरधारी ही बंदिश माहिती असली पाहिजे ना, तर ते तुम्हाला सुचेल. आणि हे कधी माहिती म्हणजे इतकं त्यांच्या ते नेणिवेत आहे की ते आपोआप येतं तिथे. ही खरी दाद आहे त्या बंदिशेला सुद्धा. म्हणजे त्यांना एखादं काम मिळालं की गुगल सर्च वगैरे करावं लागायचं नाही, हे त्यांचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान असणार. आत्ता आपल्याला असं जाणवलं असेल की त्यांनी नुसते कलाकार घडवले नाहीत तर रसिकही घडवले. आणि रसिकतेचा मापदंड काय असतो हे आपल्या नकळत आपल्या पिढीला, आपल्या आधीच्या पिढीला शिकवलं. मला असं वाटतं की त्यांनी श्रोते आणि प्रेक्षकांचे कान, डोळे आणि वाचकांची मनं पण तयार केली स्वतःची आस्वादकता आणि प्रतिभा जोपासताना. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी कानसेनही घडवले आणि सेन कानही घडवले. भानू काळे सर. पुलंचे मेव्हणे मोहन काका म्हणजे सर्वोत्तम ठाकूर त्यांच्याशी माझा जास्त निकटचा परिचय झाला आणि ते शेजारीत राहत असल्यामुळे. आणि मोहन काका काही वर्ष पुलंच्या बरोबर पण राहिलेले आहेत. तर एक दिवस ते मला त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेले होते, मालती माधवमध्येच. आणि त्याने मला सांगितलं ही जी सगळी पुस्तकं आहेत ही पुलंची लायब्ररी आहे. ही सगळी पुस्तकं त्यांना भेट म्हणून आलेली आहेत, तर त्यांनी वाचलेली देखील आहेत. आणि ती लायब्ररी बघून मी थक्क झालो की या माणसाचा अभ्यास, व्यासंग किती विविधांगी आहे, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. म्हणजे पुलंबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे लिहिलेलं आहे, पण एक विचारवंत पुलं, एक तत्त्वज्ञ पुलं हे देखील त्यांचं एक अल्पपरिचित असं अंग आहे असं मला एक सांगावं असं वाटलं. पुलंमध्ये अनेक गोष्टी करायची भ्रमरवृत्ती नाही म्हणता येणार त्यांना, पण त्यांना आस होती. रोड टू लाईफ नावाचं एक रशियन लेखकाचं पुस्तक त्यांनी वाचलं होतं आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारांची वसाहत तो माळरानावरती कशी स्थापन करतो आणि त्यांना कसं सुधारतो, थोडंसं 2 आखे 12 स्वरूपाचं असं ते चित्रण होतं. आणि त्यावेळेला कितीतरी महिने पुलंच्या मनामध्ये तो एक ध्यास होता की आपण त्यावेळेला ते प्रस्थापित झालेले नव्हते कुठल्याच क्षेत्रात आणि ते त्यावेळेला देशभर सगळीकडे फिरले होते. बिहारमध्ये गेले होते, गुजरातमध्ये गेले होते, बंगालमध्ये गेले होते, शांतिनिकेतनमध्ये देखील तेव्हा ते गेले होते की असं काहीतरी आपण निर्माण करावं की जिथे लोक येऊन राहतील आणि त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने कला, आस्वादकता या सगळ्याचं विकसन होऊ शकेल. आणि मग पुढे त्यांचे शब्द असे आहेत की पुढे आयुष्यात आलेल्या वेगळ्या अनुभवांनी ते स्वप्न भंगले. ते जर झालं असतं तर खूप छान झालं असतं. मला आणखीन एक पुलंचा पैलू सांगावासा वाटतो
की मगाशी कौशलनी वेगळ्या यांचा उल्लेख केला, त्यांचं कर्तृत्व कसं होतं. पुलंनी एका ठिकाणी लिहिलं आहे की कीर्तनकार हा सर्वात मोठा परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे आणि कीर्तन हा परफॉर्मिंग आर्ट्सचा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. हा एक विचार मला वाटतं आपण पुढे न्यायला हवा, कारण तो कीर्तनकार गातो तर खराच, तुम्ही माहीत त्याला गायनाचं ज्ञान असतं, त्याला वादनाचं ज्ञान असतं, तो वक्ता असतो उत्तम, त्याला श्रोत्यांची नाडी कळत असते. केव्हा श्रोत्यांना कंटाळा आला आहे तेव्हा तो बरोबर पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचं म्हणतो, जागा करतो. म्हणजे हे जे सगळे गुण कीर्तनकारामध्ये असतात, त्याचा कुठेतरी हा धागा विचारांचा पुढे न्यायची मला आवश्यकता वाटते. पुलंमधले अनेक गुण असे आहेत की जे आपण प्रयत्नपूर्वक देखील आत्मसात करू शकणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी या दैवी देणगीमुळेच त्यांना देखील लाभल्या होत्या. पण पुलंमधली आस्वादकता, रसिकता ही मला वाटतं आपण जर आत्मसात केली तर एका अर्थानं पुलंचा हा संस्कार हा आपल्यासाठी कायमच अगदी मोलाचा ठरेल. पुलंनी कुठंतरी लिहिलं आहे की एका चिनी म्हणीचा संदर्भ देऊन की माणसाला भाकरी आणि फूल या दोन्हीची गरज आहे. भाकरी त्याला जगवते आणि फूल त्याला कशाकरता जगायचं हे सांगते. तरी रसिकता, आस्वादकता जर नसेल आपल्यामध्ये तर निव्वळ समृद्धी ही फारशी मोलाची ठरणार नाही. कारण तसं पाहिलं तर हा सगळा समाज आर्थिक समृद्धीच्या मागे लागलेला दिसतो आहे, पण त्यांनी खऱ्या अर्थानं रसिकता, आस्वादकता जोपासण्याची ही गरज आहे आणि ते प्रयत्न साध्य आहे असं मला वाटतं. तसा प्रयत्न आपण अवश्य करावा असं वाटतं. दुसरी एक गोष्ट मला आतून एक आत्ता आठवते, म्हणजे आस्वादक पुलंच्या निमित्तानं आशिया फिल्म क्लबचीच एक गोष्ट आठवते आत्ता मला. आशिया फिल्म क्लबची सुरुवात एम्पी थिएटरला झाली होती फर्ग्युसन कॉलेजच्या, आणि एकदा ग्रेप्स ऑफ रॅथ या सिनेमाचं हे होतं, फिल्मिंग होतं. तर त्यावेळेला मला जायला थोडा उशीर झाला होता. तर उशीर झाल्याचा एक फायदा कसा असतो त्या दिवशी मी अनुभवला. म्हणजे अंधारात थोडे डोळे सरवल्यानंतर मी खुर्चीच आत पडत गेलो आणि एका ठिकाणी खुर्ची मिळाली म्हणून बसलो. तर माझ्या शेजारी नेमके पु ल देशपांडे होते, त्यांच्या शेजारी सुनीताबाई होत्या आणि त्यांच्या शेजारी गोविंदराव तळवलकर होते. आणि त्यांच्याबरोबर बरं का ते ग्रेप्स ऑफ रॅथ कसा बघतात हे मला अनुभवायला मिळालं. म्हणजे गंमत म्हणजे त्यातला एक प्रसंग आहे मला आत्ता आठवतो. काहीतरी सगळ्यांना विस्थापित व्हायची वेळ येते आणि एक म्हातारा जमिनीवर बसून, ते धुळीत बसून ते हात आपटत म्हणतो, मी इथून काही जाणार नाही. तर त्यावेळेला पुलंचे उद्गार होते, खरं आहे गड्या, खरं कसं जाणार. ही मला एक म्हणजे त्यांची संवेदना जी होती ना, म्हणजे कमालीची होती, कमालीची अक्षरशः. त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक, म्हणजे मगाची तुम्ही गदिमांच्या निवडक लेखांचं पुस्तकाचा उल्लेख केला, जे प्रस्तावना त्यांची आहे. पुराणे संपादन केलेलं एक पुस्तक आहे श्यामराई नावाचं. श्यामराव ओक हे विनोदी लेखक होते, त्यांना ज्येष्ठ होते. त्यांच्या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलेलं आहे, त्याला म्हणजे प्रस्तावना देखील लिहिलेली आहे. पण पुलंचं संपादित केलेलं, जयवंत दळवींनी केलेलं पुस्तक म्हणजे पु ल एक साठवण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बहुतेकांच्या घरी असेलच. तो एक अद्भुत आविष्कार होता. खरं तर ते पुस्तक काढायला केशवराव कोठाळे तयार नव्हते, कारण गदिमाचं जे पुस्तक आहे ना ते अजिबात खपलं नाही. त्यामुळे केशवराव नाखुश होते. पण जयवंत दळवींनी सांगितलं, म्हणजे केशवराव हे पुस्तक करायचं. शेवटी कसं बसं केशवरावांनी सांगितलं की 250 पानात बसवा. म्हणजे काहीतरी काय बोलतं, म्हणजे 250 पानात पु ल देशपांडे कसे बसवत आहेत. आणि म्हणून मग ते पुस्तक जवळपास 550 वगैरे पानाचं झालं. आणि ते पुस्तक, त्याच्यात ती सगळी चित्र, मुखपृष्ठापासून सगळी चित्र वसंत सरवट ह्या महान चित्रकाराने केलेली आहेत. त्या पुस्तकाच्या मागे म्हणजे एक अतिशय गौरवपूर्ण ते उल्लेख झालेला आहे. म्हणजे त्याच्यापूर्वी कोणी केलं नाही, त्याच्यानंतरही झालेलं नाही अजून. लेखक, संपादक आणि चित्रकार ह्या तिघांचा फोटो आहे. सरवटे, जयवंत दळवी आणि पु ल देशपांडे. ही एकमेव गोष्ट आहे तशी. सरवटेंची माझी भेट झाली होती, त्यांची मुलाखत घेतली होती मी, दीर्घ मुलाखत घेतली. 2 दिवस त्यांच्याकडे जात होतो आणि त्या दिवशी त्या चित्राच्याबद्दल बोलणं निघालं. ते म्हणले, तुला एक सांगायची गंमत म्हणजे
ज्यावेळी पुस्तकाचं प्रकाशन झालं पु ल एक साठवणचं, प्रकाशनानंतर म्हटलं मी माझ्या घरी जेवण ठेवलं होतं. केशवराव कोठाळे, पु ल, जयवंत दळवी आणि मी, आम्ही चौघांचीच मैफल होती म्हटलं. घरी आल्यानंतर गप्पा वगैरे सगळ्या झाल्या. जाताना PL म्हटले की सरवटे, मला तुमचं एक सगळ्यात आवडलेलं चित्र म्हणजे ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचं चित्र मला प्रचंड आवडलं. म्हणजे ते चित्र मी फ्रेम करून ठेवलं होतं त्यांना द्यायला, आणि ते चित्र त्यांच्याकडे ओरिजिनल होतं, ते त्याने फ्रेम करून ठेवलं होतं आणि पुलानं ते प्रेझेंट दिलं. त्यांना सगळ्यात आवडणारं चित्र. ही म्हणजे दोघांनाही माहिती नव्हतं, म्हणजे पुलांना माहिती नव्हतं की मी ते कुठलं देणार आहे चित्र, आणि ह्यांना माहिती नव्हतं कुठलं ते त्यांना आवडलं आहे सगळ्यात. पण ही जी काही योगायोग होता, आणि ते चित्र बालती माधवमध्ये आहे आत्ता लावलेलं आहे, ते पाहिलं मी, आणि माझं ते अत्यंत आवडतं चित्र खरंच. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की रेल्वेचा असा एक रिकामा प्लॅटफॉर्म, आणि खरोखर त्या प्लॅटफॉर्मच्याबद्दल एक ममत्व वाटावं की तिथं गाडी कधी एखादी म्हणजे एक्सप्रेस जाते, फक्त तिथं कोणी थांबत नाही, काही नाही वगैरे. एकच असं कौलारूचं जुन्या स्टाईलचं स्टेशन आहे, आणि तिथे तो जो सगळा सुनसान परिसर तरीही भीतीदायक नव्हे किंवा भयान नव्हे, एक मोकळेपणा, सुंदरता ही सर्वटीने ज्या चित्रात आणलेली आहे ती बरोबर पुलानं जाणवली होती. मला त्याचा एक अत्यंत आनंद वाटला. खरं कमाल की चीज होती. म्हणजे ही जी दाद देणं आहे ना, म्हणजे पुलंच्याबद्दल जे म्हटलं होतं की त्यांना चित्रात कळत नव्हतं, नाही, हे मला पटत नाही. बरोबर त्याने ते चित्र निवडलं होतं. वंदना. समर्थ रामदासांनी असं म्हटलं आहे की हे सुखाची तारवे लोटली, अक्षयी आनंदे उतरली, विश्वजनासी उपेग आली, ताना प्रयोगान कारणे. पुलंनी अशी सुखाची तारवं खरोखर जनसागरामध्ये लोटून दिली, आणि त्यातून पुढे काय काय घडलं, किती प्रकारच्या रसिकतेचं एका अर्थाने त्यांनी पोषण केलं, हे आपण सगळेजण आत्ता मगापासून ऐकतोच आहोत. मला 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करायचा आहे की पुलंच्या आस्वादाला केवळ सौंदर्य हे परिमाण नव्हतं, त्यांना माणूस फार महत्त्वाचा वाटे त्यातला. म्हणजे नुसतं सुंदर निसर्गदृश्य याहीपेक्षा तिथे माणूस असणं हे त्यांना फार महत्त्वाचं वाटायचं. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की नदीचा भंगला काठ करुण खरा, त्या कारुण्यात सौंदर्य असतं हेही खरं, पण त्या नदीतून जर एखादा नावाडी होडी वल्लवीत पहिलं तीराहून येत नसला तर काहीसं अपुरं वाटतं. तर हे माणूसपण आणि माणुसकी या पुलंच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आस्वादाला पुलंनी जी कृतीची जोड दिली तिचा उल्लेख मात्र मला आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे पु ल देशपांडे फाउंडेशन मुक्तांगणतर्फे त्यांनी दिलेल्या असंख्य देणग्या. आनंदवनाच्या मित्रमेळ्यामध्ये पु ल अनेक वर्ष हजर असायचे, म्हणजे ते एक आकर्षण बिंदू होतं मित्रमेळ्याचं, आणि त्यांचा तिथला वावर ज्यांनी कधी अनुभवला आहे, पाहिला आहे पुलंचा, त्यांना या गोष्टीची यथार्थता पटेल. त्यामुळे आपल्या आस्वादाला पुलंनी ही जी एक वेगळी जोड दिली तीही अत्यंत महत्त्वाची आहे. हे मला वाटतं कृतिशील आस्वाद असं मी त्याला म्हणते. चांगल्या कामाला, चांगल्या व्यक्तींना त्यांनी दिलेली ही भरभरून दाद आहे. मुळात आस्वादामध्ये चिकित्सेला वाव कमी असतो, त्यामुळे पुलंच्या एकूणच आस्वादपर लेखनामध्ये आपल्याला चिकित्सा फारशी आढळत नाही. म्हणजे कौशल, तुला आठवत असेल की पंडित विष्णू दिगंबरांवरचा त्यांचा जो लेख आहे अतिशय परखड आणि अतिशय चिकित्सापूर्वक लिहिलेला आहे. म्हणजे पुलंमध्ये चिकित्सा करण्याची, समीक्षा करण्याची क्षमता होती, पण ती गुंतागुंत, त्या खोलात जाणं हे त्यांनी बुद्ध्या टाळलं असं मात्र आज इतक्या वर्षानंतर नक्की म्हणावं असं वाटतं. त्याचं काहीतरी स्पष्टीकरण असेलच त्यांच्यासाठी, पण ती एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते. अरुणा ढेरे यांनी पुलंना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं, पुलं गेल्यानंतर लिहिलं होतं. त्या पत्रातल्या 4 ओळी फक्त वाचते आणि समारोप करते. अरुणाताईंनी असं लिहिलं आहे, काळाच्या बदलत्या चेहऱ्यामागच्या शाश्वताचे अचूक भान तुम्हाला होते. त्या शाश्वत मूल्यांची पूजा तुम्ही तुमच्या लेखनातच नव्हे तर व्यक्तिगत जीवनातही बांधलीत, आणि म्हणूनच समाजातला मूल्यनिष्ठ वर्ग तुमच्या मागे आरतीसाठी उभा राहिला. पुलंच्या लोकप्रियतेचं हे मर्म आहे असं मला वाटतं की मूल्यनिष्ठा हा पुलंच्या सगळ्याच
व्यक्तिगत जीवनाचा आणि त्यांच्या लेखनाचाही गाभा होता आणि त्यामुळेच पुलंची लोकप्रियता आज इतकी वर्ष झाली तरी टिकून आहे आणि ती अशीच राहील असंही वाटतं. धन्यवाद. माणूस या गोष्टीचं महत्त्व पुलंना किती होतं हे सांगणारा त्यांचा एक अभंग आहे, जो त्यांनी 1945 साली राष्ट्रसेवा दलाच्या एका कलापथकासाठी लिहिला होता. 1945 साली. सुंदर ते ध्यान जाई शेतावरी अवत खांद्यावरी घेऊन या. सुंदर ते ध्यान जाई शेतावरी अवत खांद्यावरी घेऊन या. आणि मगाशी जो उल्लेख झाला की परंपरेतल्या गोष्टीचं सौंदर्य अत्यंत मनापासून पूजत सुद्धा एखादा माणूस पुरोगामी आणि नास्तिक राहू शकतो. पुलंनी मनोहर सप्रे या कलाकाराला लिहिलेल्या पत्रात बाबा आणि साधनाताई आमटे यांचं शिवपार्वतीची जोडी असं अत्यंत सविस्तर वर्णन केलं आहे. आपण आता इथे जी अद्भुत शिल्पकृती साकार होती आहे लाईव्ह, त्यांच्याकडे वळणार आहोत. प्रमोदजी कांबळे अहिल्यानगरपासून आवर्जून दरवेळी पुण्याला येतात या अशा कार्यक्रमांसाठी आणि लाईव्ह शिल्पकला आपली सादर करतात. 1984 साली मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमधनं शिल्पकलेतच पदविका घेतल्यानंतर गेली 40 वर्ष ते काय करतायत हे मी सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्ष आपण बघतोय की किती उच्च दर्जाची कला ते पेश करतायत. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या यादीऐवजी मी 2च गोष्टी फक्त सांगतो की अयोध्येतल्या राममंदिरावर चौथऱ्यावर रामायणातली जी दृश्य कोरली जाणार आहेत किंवा कोरली गेली आहेत दगडाची, त्याचं मॉडेल, त्याची डिझाईन हे या शिल्पकारांनी केलेलं आहे. आणि 22 यार्ड खेळपट्टी समोर वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा 22 फुटी पुतळा हा सचिनच्याच शिफारसीवरून 23 साली यांनी बांधलेला आहे. त्यामुळे भारतरत्न सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर उर्फ तेंडल्या आणि आपल्या हृदयी कायम असणारा श्रीराम या दोघांनाही यांच्या कलेनी इतका उत्तम असा प्रणाम केल्यामुळे आता आपण थोडक्यात त्यांची एक पुलंविषयीची आठवण आहे ती ऐकू आणि कार्यक्रमाच्या सांगतेकडे येऊ. नमस्कार. मी एकदाच समोरासमोर टिळक स्मारकमध्ये फुलं आले होते एका प्रदर्शनाच्या उद्घाटनाला. त्यावेळी त्यांनी चित्रकारांनी काय करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे कॉपी करू नये, प्रतिकृती स्वतःचं उत्स्फूर्त तुमचं जे काही काम आहे ते कलावंतांनी स्वतःचं काम सादर केलं पाहिजे चित्रकारांनी आणि नाविन्याचा शोध घेतला पाहिजे कायम, हे पण त्यांनी सांगितलं. मला या बालगंधर्व कला आल्यानंतर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आठवते म्हणजे बालगंधर्वांची स्त्री आणि पुरुष वेशातली जी चित्रं आहेत ती केवळ पुलंमुळे साकार झालेली आहेत. त्यावेळचं असं मला माहीत आहे की रेगे म्हणून एक चित्रकार होते, रेगे, आणि दुसरे होते दीक्षित. आणखी 3-4 कलाकारांनी हे चित्र केली होती. पुलंच्या आग्रहास्तव त्यांचे जे दर होते इतर कलाकारांचे त्याच्यापेक्षा 5 पट जास्त दर देऊन गोपाळ देऊस्करांकडनं ही चित्र करून घेतली. पुलंचा आग्रह होता की ही देऊस्करांनी चित्र करावी. पण आता त्याची दुर्दशा आहे, त्याची खूप वाईट मी खेदपूर्वक सांगतो की हे जे प्रशासन आहे या वास्तूचं त्यांनी त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. त्याचं प्रकाश योजना व्यवस्थित नाही. गोपाळ देऊस्करांच्या नावाची प्लेट काढून टाकलेली आहे तिथून खाली बघा तुम्ही. ते चित्र रिस्टोरेशन त्याचं आवश्यक आहे तर ती पुढच्या पिढीसाठी राहतील. ते आता खराब होत आहे चित्र, त्याच्याकडं दुर्लक्ष होतं आहे. त्याचे ते पडदे ते जे काही तिथं समोर वस्तू देऊस्कर खूप त्या बाबतीत खूप कडक होते. तुम्ही जर कोणाला माहिती असेल तर देऊस्करांना त्याच्यासमोर माजी पंतप्रधान माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी फोटो काढला होता आणि तो दुसऱ्या दिवशी पेपरला तर त्यांना खरवळीत पत्र लिहिलं होतं की तुम्ही माझ्या चित्रासमोर उभं राहून का फोटो काढला. असे देऊस्कर होते. तर त्यांनी या वस्तू ठेवू दिल्या नसत्या. म्हणजे ते स्वतःच्या चित्राची एवढी काळजी घ्यायची, तिची रचना आहे सगळी ती देऊस्करांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी जर कोणी असेल तर या प्रशासनाला जागं करा. ती चित्र पुढच्या पिढीसाठी
चांगली राहिली पाहिजेत. म्हणजे त्याची खूप वाईट अवस्था सध्या होती आहे असं मला वाटतं. तर पुलंमुळेच ही चित्र आज इथे आहेत. त्यांचे आणखी एक आठवण माझ्याकडे आहे की मी नव्हतो त्या कार्यक्रमाला. नगरचं जे महावीर कला दालन आहे त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं होतं. त्याला बासू भट्टाचार्य आणि बाबुराव सडवलकर कला संचालक ते हजर होते. आणि त्यावेळी असं दीपप्रज्वलन न करता एक कॅनव्हास ठेवला होता आणि त्यावर चित्र काढावं आणि असं उद्घाटन करावं असं दिलं. तर भाईंच्या हातात ब्रश दिल्यावर ते म्हणाले, हे काय संकट माझ्याकडे दिले तुम्ही, याच्या आधी मी फक्त दाढीचा ब्रशच रोज हातात घेतलेला आहे. तर त्या ब्रश घेऊन त्यांनी गांधीजींचं इतकं सुरेख चित्र मी तुम्हाला पाठवलं, ते अगदी एका स्ट्रोकमध्ये त्यांनी गांधीजी काढलेले आहेत. ते चित्र नगरच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलं आहे फ्रेम करून. ते असं त्यांचं चित्रकलेच्या बाबतीतलं आहे. ते शांतिनिकेतनमध्ये त्यांनी काही बऱ्याच कलावंतांबरोबर त्यांचा संपर्क होता आणि खूप चित्र त्यांनी काढलेली आहेत पुलंनी स्वतः शांतिनिकेतनमध्ये. असं मी ऐकू आहे, मला माहीत नाही फार. तर असे सर्व कलांचा आस्वाद घेणं, पुलंच्या प्रतिमा साकारण्याचं एक भाग्य मला लाभलं. धन्यवाद. आज या सगळ्या परिसंवादात सहभागी झालेल्या प्रतिभावंतांचे मी व्यक्तिशः आभार मानतो. भारत भ्रमणातून वेळ काढून भानुजी आलेले आहेत. जर्मनीहून मुंबई आणि मुंबईहून थेट पहाटे निघून पुण्याला, असं कौशलजींनी येऊन आपल्यापुढे इतके सुंदर गीतं त्यांनी पेश केली. अहिल्यानगरमधून दरवेळी येतात त्याप्रमाणे प्रमोदजी कांबळे आलेत आणि रवी मुकुल आणि वंदना बोकील कुलकर्णी. एक मात्र मला सांगावंसं वाटतं अगदी थोडक्यात की पुलंनी दाढीचा ब्रश वापरला होता, हे फार बरं झालं. याचं कारण त्यामुळे गदिमांच्या 2 सुंदर ओळी आपल्याला ऐकता आल्यात. पाया पडती राजकारणी करणी ऐसी थोर, मराठीस तू बिन दाढीचा रवींद्र टागोर. माझ्या 4 ओळी पुलंना अर्पण करून या कार्यक्रमाची सांगता करू इच्छितो. शब्द सुरांच्या सादरकर्त्या, सर्जक पुरुषोत्तमा, गुणीजनांच्या आदरकर्त्या, दर्दी रसिकोत्तमा, सृजन रसिकता दातृत्वाचा तुझा तिहेरी महिमा, किमया त्याची करील पुलकित पिढ्या पिढ्यांचा आत्मा, पिढ्या पिढ्यांचा आत्मा. धन्यवाद.